तर बघा, ह्याच्यामधले जे क्वेश्चन आहेत मानव संसाधन विकास वरचे, तर त्याचा अप्रोच बघायचा आणि प्रश्न वाचताना आपण आहे ना सगळं लॉजिक वापरायचं. म्हणजे मिनिमम रिजेक्शन, एकदम मूर्खपणाचं विधान केलंय का, तुम्हाला गंडवण्यासाठी दिलंय का, आणि विचार करताना एकदम नॉर्मल करायचा, एक्स्ट्रीम विचार नाही करायचा. हे कट करताना आता बघा, मानव संसाधन नियोजनाचे उद्दिष्ट कोणते आहेत. आता ह्याच्यामध्ये एकदम जनरल अप्रोचने विचार करायचा. योग्य पदासाठी योग्य पात्रतेची उमेदवाराची निवड करणे हे तर असणारच आहे, एचआरचं कामच आहे. त्यानंतर उपलब्ध मनुष्यबळाची यादी तयार करणे हे थोडं बाजूला ठेवूया. भविष्यातील आवश्यक मनुष्यबळाचे पूर्वानुमान काढणे हे सुद्धा बरोबर आहे. योग्य संस्थेने मनुष्यबळाची गरज ओळखणे हे पण 100% बरोबर आहे. तर याचं काय होईल, पर्याय क्रमांक 4 सगळेच बरोबर आहे. आता हे मनुष्यबळाची यादी करणे हे त्याच्यातला एक छोटा पार्ट आहे, पण त्याला एक्सक्लूड करू शकत नाही आपण. मिनिमम रिजेक्शनच वापरायचं. नंतर मानव संसाधन विकास म्हणजे काय असं विचारले. मानव संसाधन विकास ही व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवणारी प्रक्रिया आहे. याच्याबद्दल काय डाऊट आहे का? काय डाऊट असण्याचं कारण नाहीये. मानव संसाधन विकासात व्यक्तीच्या क्षमताचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन आणि कार्यक्रमाची आवश्यकता असते. हे सुद्धा 100% बरोबर आहे. मानव संसाधनामुळे वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनते. आता चुकीचं कोणतं विचारलंय आणि यामध्ये कुठलं चुकीचं नसल्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे उत्तर येणार आहे. खालीलपैकी मानव संसाधन विकासाचे कोणते उद्दिष्ट आहेत. बरेच प्रश्न उद्दिष्टावर आलेले आहेत. मानव संसाधनाचा म्हणजे त्या रिसोर्सेसचा मॅक्झिमम वापर करून घ्यायचा, हे तर बरोबर आहे. योग्यतेमध्ये वाढ करायची, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग वगैरे करायची, हे सुद्धा बरोबर असणार आहे, यात पण काय अडचण नाही. सक्षम कर्मचारी आणि कामगार वर्ग तयार करायचा. रिसोर्स डेव्हलप करायचं म्हणजे काय, तर पोटेन्शियल असणारे कर्मचारी आणि कामगार वर्ग तयार करायचे. कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणे हे पण सक्षम असले पाहिजेत, यात पण काय अडचण नाही. चुकीचं विचारलंय आणि आता चुकीचं पोचलं नसल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 4 घेतोय. आता बघा, एका कंपनीच्या कामगाराचे ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य आणि विशेषज्ञ अशी संदर्भात कोणती संज्ञा वापरली जाते. आता ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य आणि त्याला स्पेशलायझेशन करायचंय, सगळ्या गोष्टी कशात येतील, ह्युमन कॅपिटल मध्ये येतील ना. हे सगळ्या गोष्टी काय, ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल. आता ह्युमन रिसोर्स आणि ह्युमन कॅपिटल या दोन्ही मध्ये फरक काय, तर या कॅपिटलला एकत्रित करून त्यालाच आपण ह्युमन रिसोर्स संबोधू शकतो. त्यामुळे या दोन्ही मध्ये तुमचं थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे जो ह्युमन कॅपिटल आहे डेफिनेशन हे लक्षात ठेवा, पुढच्या प्रश्न आला तर. मानवी संसाधनातील गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर बघा, मानवी संसाधनचा विकास करायचा म्हणजे काय, त्यांना सक्षम करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायची, त्यांचा दर्जा सुधारायचा आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह बनवायचं, हे आपल्या डोक्यात कन्सेप्ट आहे. यात काय सांगितलंय, शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य सुविधावरील खर्च हे तर 100% असणार आहे. भौतिक अभौतिक साधन, साधन नाहीये, आपल्याला ह्युमन कॅपिटल डेव्हलप करायचं, तर भौतिक अभौतिक साधनाचा काय संबंध येणार का त्यामध्ये, नाही येणार. दरडोई केलेला खर्च हा पण असा मोगम दिलेला आहे. व्यावसायिक औद्योगिक क्षेत्रासाठी केलेला खर्च हा पायाभूत सुविधासाठीचा खर्च असेल किंवा मग इंडस्ट्रियलायझेशनचा खर्च असेल. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येणार आहे 5चं. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघूया. मानव संसाधन विकासात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही असं सांगितलंय, नाही सांगितलंय. त्यामुळे आधी त्याला गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर खालचे ऑप्शन वाचायचे. उद्योगधंदे आणि रस्ते यांच्यावरील गुंतवणूक वाढवणे, आता समावेश होत नाही म्हणलेला आहे. उद्योगधंदा आणि रस्त्याचा समावेश होतो का, नाही होत. शिक्षण व आरोग्य सुविधेतील खर्च राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 3% अधिक वाढवणे, आता मानव संसाधन विकासात शिक्षण आणि आरोग्य सुविधेचा खर्चाचा समावेश होणार आहे, थोडं बाजूला ठेवूया. सामाजिक लाभांच्या योजनांना अग्रक्रम देणे, आता सामाजिक लाभाची योजना त्या नेमकं कोणत्या आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. आता हे जर उत्तर बघितलं आपण तसं म्हणलं तर शिक्षण आणि आरोग्य सुद्धा मानव संसाधनामध्ये येणारच आहे. त्यामुळे फक्त क असा ऑप्शन नाहीये, मात्र अ तर 100% ह्याच्यामध्ये येणार आहे. तर अचे ऑप्शन किती आहेत, 1 2 3 आहेत. तर आता ह्याचं जर आपण इलिमिनेट करून गेलो तर आपल्याला काय लिहावं लागेल, होत नाही मध्ये अ सगळ्यात जास्त बरोबर आहे खरं तर. पण सामाजिक लाभाची योजना ह्या मानव संसाधन विकासासाठी आहेत का बाकीच्या कशासाठी हे माहित नाही, हे जनरल दिलेलं आहे. त्यामध्ये आता आपण काय करू शकतो, क पण कट करू शकतो. पण ब तर 100% शिक्षण आणि आरोग्याचा मानव संसाधन विकासात समावेश होतोयच. आणि आयोगाने उत्तर देताना काय दिलंय,
4 दिले. हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, ह्याला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं, पण याचं उत्तर योग्य 3 पाहिजे असायला पाहिजे. आणि कारण ब तर आहेत शिक्षण आणि आरोग्य सुविधा. वरच्या प्रश्नात पण बघा तुम्ही, शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य. नाही नाही, समावेश होत नाही असं म्हणते. राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नापैकी असायला पाहिजे. तर ह्याचं इंग्लिश मध्ये एकदा ट्रान्सलेशन बघूया. जर हा ट्रान्सलेशन बरोबर असेल तर अ आणि ब बरोबर आहे, पण इथं राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा असं जर अर्थ घेतला असेल पैकीच्या ऐवजी, तर मग ते चुकीचं असेल. मोर दॅन नॅशनल इन्कम असं जर असेल तर मग ते चुकल. तर इंग्लिश मधल्यावर हा ते तर चुकल, नाही तर ते बरोबर आहे. पुढील विधानापैकी कोणती बरोबर आहेत? 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्वाची ठरतात. हे कुठल्याही शतकात नैसर्गिक संसाधने महत्वाची आहेतच. मानव संसाधन विकासात शिक्षण आणि आरोग्य विकास आवश्यक ठरतो, ह्यात तर काय डाऊटच नाही. तर बघा, त्याचं दोन्ही अ आणि ब बरोबर आहे. मानव संसाधन नियोजनासाठी खालील टप्प्यांचा क्रम लावा. आता क्रम लावताना बघा, सगळ्यात शेवटी काय असणार आहे? मूल्यमापन. तर ह्यांनी सगळ्यात काय दिलंय? मूल्यमापन लास्टला दिलाय, म्हणजे सगळ्यात शेवटी मूल्यमापनच असणार आहे. आता त्याच्या आधी आपण उलट उलट जाऊया. हा, सगळ्यात आधी आता इम्प्लिमेंटेशन नंतरच मूल्यमापन असणार आहे. इम्प्लिमेंटेशन कधी असणार आहे? नियोजनाच्या नंतर असणार आहे. प्लॅनिंग नंतरच इम्प्लिमेंट करतो ना आपण, आधी इम्प्लिमेंट केलं नंतर प्लॅन केलं असं होते? नाही. तर नियोजन आणि प्लॅनिंग बघा, कार्यान्वयन नियोजन इथं हे चुकतंय. आता नियोजन कार्यान्वयन हे जरा ठीक आहे. आता नियोजन कार्यान्वयन हे पण बरोबर आहे. पण आता बघा, एखाद्या गोष्टी करायच्या आधी त्याचं अनालिसिस करून त्याचा आधी अंदाज लावला पाहिजे आणि त्यानंतर त्याचं नियोजन केलं जातं. पूर्वानुमान लावून त्याचं नियोजन केलं जातं. नियोजनाच्या आधीच अनुमान लावणं गरजेचं असतं. त्यामुळे पूर्वानुमान आणि नियोजन असं असलेलं हे तर चुकलंच. पूर्वानुमान आधी पाहिजे आणि परत नियोजन पाहिजे. त्याचा अंदाज आधी आला पाहिजे ना. समजा एखाद्या गोष्टीला आपण समजा एक रोड तयार करायचा आहे, तर त्याचा आधी सर्वे करतो, अनुमान काढतो, परत त्याची प्लॅनिंग करतो, का प्लॅनिंग करून परत सर्वे करतो? प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशनच्या आधीच असते कधी पण, बरोबर आहे का? त्यामुळं इथं पर्याय क्रमांक 1 पर्यंत आपण जाऊ शकतो. आता असे जे प्रश्न आहेत ते पुस्तकामध्ये नाहीत सापडणार तुम्हाला कोणतेच, ते तुमच्या स्वतःच्या लॉजिक वरूनच तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. मानव संसाधन विकास संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? आता मानव संसाधन विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये विविध कौशल्याचा विकास करणे, व्यक्तीला कार्यक्षम बनवणे, ह्यात पण काय डाऊट नाही. व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये बदल करून आणणे, बिहेवियरिझम मध्ये व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दर्जा उंचावणे. आता मानव संसाधन विकास मध्ये सामाजिक दर्जा उंचावणे, आर्थिक दर्जा उंचावणे हे थोडं बाजूला ठेवूया. पण अ ब क तिन्ही बरोबर असल्यामुळे आपल्याला 4 पण बरोबर घेऊन जावं लागतंय. बरोबर आहे का? ह्या जर आपण शिक्षण दिलं, आरोग्य दिलं, तर आपोआप काय होणार आहे? त्याचं सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावणार आहे. ते त्याचं पुढचं रिफरकेशन आहे. मानव संसाधन विकास प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे: रोल क्लिअरिटी, वर्क प्लॅनिंग आणि इन्क्रीज्ड कम्युनिकेशन. आता बघा, त्याच्यामध्ये रोल क्लिअरिटी तर असणारच आहे प्रत्येकाला, त्याच्या कामाचं नियोजन करणं, आणि इन्क्रीज्ड कम्युनिकेशन एकमेकात आंतरसंवाद असणं. त्यामुळं अ ब क तिन्ही सुद्धा बरोबर आहे. मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले, कारण का प्राप्त झाले? तर सुरुवात आधी मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झालेली आहे, उत्पादन वाढलेलं आहे. कामगाराची वाढती मागणी आणि रोजगाराची उपलब्धता, कामगाराची मागणी सुद्धा वाढत आहे. नवीन तांत्रिक व्यावसायिक कुशल कामगाराची वाढती मागणी, हे सुद्धा गरजेचं आहे. कार्यविभागणीचे तत्व लागू करणे, म्हणजे आता त्यामध्ये आपण वर्क स्पेशलायझेशन करून, समजा आता एखाद्याला कॉम्प्युटर चांगलं येते, एखादं क्लिअरिकल काम चांगलं करते, एखादं एडिटिंग चांगलं करते, तर त्यामध्ये कार्यविभागणी होणं गरजेचं आहे. त्यामुळं वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 उत्तरे. खालीपैकी कोणती कारणे मानव संसाधन नियोजनाचे महत्व सांगतात? मानव संसाधन नियोजनाचे महत्व कुठले कुठले सांगतात बघा. अत्यंत प्रतिभावंत कर्मचारी तयार करणे, हे तर 100% बरोबर आहे. इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी मध्ये सुद्धा गरजेचं आहे. बदल आणि स्थानांतरित करण्यासाठी प्रतिनिधी, रेजिस्टन्स टू चेंज अँड मूव्ह. आता मानव संसाधन विकासामध्ये
सगळेच नियोजनाची महत्वाची कारण आहेत, ह्यात इलिमिनेट होण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे आपण ऑल ऑफ द अबव असणार अ ब क विधान योग्य पकडतंय. असे जे प्रश्न आहेत ते सगळ्यात इलिमिनेट होतंय का बघायचं, बळच इलिमिनेट करायचं नाही. आणि लईच जर कन्फ्युजन झालं तुमचं काहीच समजलं नाही तर ऑल ऑफ द अबव निवडून टाकायचं. समजा तुमचं कन्फ्युजन असेल दोन ऑप्शन मध्ये, एक ऑल ऑफ द अबव आणि एक दुसरा आहे, तर तुम्ही प्रेफर कशाला करणार, ऑल ऑफ द अबवला. नॉर्मल विचार करायचा, कारण जर एकदमच वेगळं काहीतरी दिलं नाही तरच इलिमिनेट करायचा. मानव संसाधन विकासाचे पुढीलपैकी कोणते महत्व सांगता येईल. आता मानव संसाधन विकासाचे महत्व काय, भांडवलाची निर्मिती करण्याकरता. हे तर 100% बरोबर आहे, पण आता ते भांडवल कुठलं असेल, मानवी भांडवल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असेल, ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट असेल, मनुष्याच्या ज्ञानाची पातळी वाढवण्याकरता, हे पण 100% बरोबर आहे. मनुष्यबळाची कार्यक्षमता आणि कौशल्य वाढवण्याकरता, हे पण बरोबर आहे. मनुष्याचे मनोधैर्य आणि दृष्टिकोन उंचवण्याकरता, हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढीलपैकी अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्ये कोणती आहेत, म्हणजे जे अतिरिक्त लोकसंख्या आहे त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत. उपलब्ध संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे. अतिरिक्त लोकसंख्येमध्ये काय असते, उपलब्ध संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या, हे पण बरोबर आहे. पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडतो, बरोबरच आहे. नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणे. आता अतिरिक्त म्हणजे काय, तर साधन संपत्तीपेक्षा लोकसंख्या जास्त असणे, हेच आहे ना. अतिरिक्त होणे म्हणजे काय, तुमच्या कॅपॅसिटी, कॅरिंग कॅपॅसिटी पेक्षा ती जास्त असणे, म्हणजेच काय अतिरिक्त आहे. लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे, हे सुद्धा बरोबरच आहे. आणि सगळे बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे, पर्यंत आपण जाऊ शकतोय. लोकसंख्या म्हणजे काय, हा रिपीट पडलेला आहे. त्याचं उत्तर काय, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी लोकसंख्या शास्त्राचे महत्व कोणते आहे. डेमोग्राफी म्हणजे काय, तर बरोबर आहे. रचना लक्षात घेणे, हे सुद्धा बरोबर आहे. रचना म्हणजे काय, एज ग्रुप वगैरे कोणता आहे, म्हणजे 0 ते 15 मध्ये किती आहेत, वर्किंग एज मध्ये 15 ते 64 मध्ये किती आहेत, या सगळ्या गोष्टी यासाठी महत्वाच्या ठरत आहेत. आणि लोकसंख्येचे वर्गीकरण करणे, हे सुद्धा त्यामध्ये. स्थलांतराची पॅटर्न, कशा पद्धतीने स्थलांतर होते, ग्रामीण ग्रामीण जास्त होते, शहरी ग्रामीण होते, स्थलांतराची कारण कोणती आहेत, आणि स्थलांतराला कुठली गोष्ट मोटिवेट करते, या सगळ्या गोष्टी डेमोग्राफी मध्ये बघितल्या जातात. आता यामध्ये स्थलांतर वगैरे असेल ते क्वालिटेटिव्ह गोष्टीवर लक्ष देत आहेत, आणि लोकसंख्येचे स्वरूप, वर्गीकरण हे क्वांटिटेटिव्हवर लक्ष देतात, सगळंच त्यामध्ये येत आहे. त्यामुळं त्याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4. लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय, विस्फोट म्हणजे काय, एरलिच फॉर एरलिच त्यांनी काय सांगितले, अचानक लोकसंख्या वाढणे, म्हणजेच काय, लोकसंख्येचा विस्फोट. आता कशामुळे होईल, जन्मदरात झालेली वाढ, उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर ह्याला कट करू शकतो आपण. ह्याच्यामुळे कसं होईल, बॅलन्स होईल ना. उच्च जन्मदर, जन्म आणि मृत्यू यांच्या संतुलनात मोठ्या प्रमाणात झालेला बदल. आता हा सगळ्यात जास्त जवळच आहे, मृत्यूदरात झालेली वाढ. आता हा सगळ्यात जास्त जवळचा कशासाठी म्हणून तुम्हाला सांगतो. समजा जन्मदरात वाढ झाली पण मृत्यूदर कसा हे सांगितलंच नाही ना, बरोबर आहे का. आता आधीच्या काळात पण जन्मदर जास्त होता, मृत्यूदर पण जास्त होता, पण जन्म आणि मृत्यूमध्ये इम्बॅलन्स का तयार झाला, कारण मृत्यूला रोखणं किंवा जगणं ही नैसर्गिक आपली गरज किंवा नैसर्गिक आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येकाचा नॅचरली जास्त जगावं असं वाटतं, आणि त्यावेळेस ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली तर चांगल्या हेल्थ केअर सर्व्हिसेस आल्या, त्यामुळे काय झाला, मृत्यूदर कमी झाला. पण जन्मदरला लोकांची इच्छा नसते स्वतःहून कंट्रोल करायची, त्यामुळे जन्मदर जास्त राहिला, आणि त्याच्यामध्ये असंतुलन तयार झाल्यामुळं लोकसंख्येचा विस्फोट झाला, असं कोणी सांगितलं, पॉल एरलिच. पुढील दोन पैकी कोणते भारताच्या जलद लोकसंख्या वाढीचे कारण नाही, नाही सांगितलंय. उष्णकटिबंधीय वातावरण, ट्रॉपिकल क्लायमेट. आता आपल्या डोक्यात जर आणलं आपण, नाही असं विचारलंय, कोणतं नाही. ट्रॉपिकल क्लायमेट मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या दिसते तुम्हाला. भारत बघा ट्रॉपिकच्या जवळ एकदम. ट्रॉपिकल क्लायमेट म्हणजे काय, कर्कवृत्त आणि मकर वृत्त ह्याच्या दरम्यानचा प्रदेश, सगळ्यात जास्त डेन्स पॉप्युलेशन असणार. इंडोनेशिया वगैरे बघा, भारतात बघा, बांगलादेश बघा, चायना पण जवळच आहे ट्रॉपिकचं तसं, पण आपल्याकडे डेन्सिटी खूप जास्त आहे, बरोबर आहे का. त्यामुळे हे तर 100% आहे. युनिव्हर्सल मॅरेज, आता बघा जर्मनी असेल किंवा वेस्टर्न युरोप कंट्री असेल, लिव्हिंगचे कन्सेप्ट आपण त्यांच्याकडनं घेतलेले आहे. लग्न करावंच असं काय त्यांच्याकडे कंपल्सरी नाही आहे.
पण आपल्याकडे ते कंपल्शन नसल्यामुळे मुलं झालीच पाहिजे असा आग्रह नसतो. त्यांना आई वडील नसतात सांगायला लगेच की मुलं झाली पाहिजे, मुलं झाली पाहिजे. पण आपल्याकडे कसं आहे, एक प्रथा आहे, मुलं झाली पाहिजेत, लग्न झालं पाहिजे. आणि संस्कृतीमध्ये आपल्या बऱ्याच देशांच्या संस्कृतीमध्ये आणि सार्वत्रिक विवाह सगळ्यांना लग्न करावं लागतं, त्यामुळे लोकसंख्या वाढते. त्यामुळे ही तर आपल्याला कळतेच, युनिव्हर्सल मॅरेज झाल्यामुळे आपोआप लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळं अ आणि ब बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय, नाही विचारलंय. नाही विचारल्यामुळे काय करणार आपण, दोन्ही नाही निवडणार. इथं प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. शांत राहा. भारताला लोकसंदर्भात होणारा फायदा कशामुळे होतो. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड कशामुळे होतोय, तर लोकसंख्येचा फायदा म्हणजे काय असतं बघा. सुरुवातीला आपली जी लोकसंख्या आहे ती अशी वाढते, वाढल्यानंतर अशी स्टेबल होणार आहे कुठतर. पण ह्या मधल्या टप्प्यात काय होतं, आपल्याकडे जी तरुणांची संख्या आहे ती खूप जास्त असते. पण स्टेबल व्हायच्या आधी ही गोष्ट आपल्याला येणार आहे, म्हणजे जे म्हातारी लोक आहेत ते कमी आहेत, लहान मुलं पण कमी आहेत. लहान मुलं कमी आहेत ह्याचा अर्थ काय, तर जन्म दरात घट झालेली आहे. त्यामुळे हे बरोबर आहेच. सरासरी आयुर्मानात सुधारणा, आता ह्याच्यामध्ये आयुर्मानात सुधारणा झाली हे सुद्धा बरोबर असणार आहे. दारिद्र्याच्या स्तरामध्ये घट, दारिद्र्याचा काही संबंध आहे का यामध्ये, दारिद्र्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळं अ आणि ब, आता हा तुम्हाला जनरल सेन्स मधनं कळेल. दारिद्र्याचा संबंध काय डेमोग्राफिक डिव्हिडंड मध्ये असणार आहे का, वयाचा संबंध आहे. बरोबर आहे का. त्यामुळं हे आपण बाजूला काढतोय. भारतात काम करू शकणाऱ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण खालील कारणामुळे वाढेल. आता काम करू शकणाऱ्या म्हणजेच काय, वर्किंग एज पॉप्युलेशन. वर्किंग एज म्हणजे किती असायला पाहिजे, 15 ते 64. आता कशामुळे वाढेल, 15 ते 64 बाजूला लिहिलं आपण. खालील कारणामुळे वाढेल. ते कशामुळे वाढेल, सरासरी आयुर्मान कमी होईल त्याच्यामुळे हे वाढेल का, काय संबंध नाही. सरासरी आयुर्मान कमी झाल्यामुळे ते वाढणार नाही, वाढल्यानंतर वाढणार आहे. अधिक संख्येने उद्योगधंदे सुरू होते. आता ह्याच्यामध्ये काय विचारलं बघा यांनी, कारणामुळे वाढेल म्हणजेच काय, हे कारण असले पाहिजे त्याचे. आता उद्योगधंदे सुरू झाल्यानंतर वर्किंग एज पॉप्युलेशन वाढेल का, हे नाही, जन्म मृत्यूवर डिपेंड आहे ना वर्किंग एज पॉप्युलेशन. रोजगार वाढेल तर बरोबर आहे, उद्योगधंदे सुरू झाल्यानंतर रोजगार वाढेल. पण त्या वयातली लोक वाढतील का उद्योगधंदे वाढल्यामुळं, नाही वाढणार. ते नैसर्गिकरित्या ते मशीन तयार होत नाहीत, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या तेवढं तर आपल्याला समजतंय. जन्मदर घटता राहिला, हे 100% बरोबर आहे. काय झालंय, आता जन्मदर घटल्यानंतर काय होईल, तर लहान मुलांची संख्या कमी होईल, पण त्याच्या आधीचे जे तरुण आहेत त्यांची संख्या जास्त असेल. मग त्यावेळेस काय होईल, डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा होईल. अधिक संख्येने लोक जास्त काळ जगतील. आता हे कारण त्याचं नाही, हे कारणामुळं वर्किंग एज पॉप्युलेशन वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला फक्त काय दिसतंय, क बरोबर, पर्याय क्रमांक 3 पर्यंत आपण जाऊ शकतोय. पुढे बघा, लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते प्रमाणे खरे आहेत. आता डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरीनुसार कोणती प्रमाणे खरे आहेत. हा सिद्धांत सलग पायऱ्यांच्या आधारे संक्रमण सिद्ध करतो. आता त्याच्यामध्ये बघा 3 पण आहेत आणि 5 पण आहेत डेमोग्राफिक मध्ये. संक्रमणोत्तर समाजामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर कमी आढळतो. आता ह्याच्यामध्ये 3 सलग पायऱ्यांच्या आधारे हे बरोबर आहे. 4 आणि 5 आहेत आपल्याकडे. आता ऑप्शन मध्ये बघा काय काय दिलं आपण, इलिमिनेशन मध्ये करूया. रद्दच केलाय प्रश्न. 3च्या ह्याच्यानुसार बरोबर आहे. ट्रान्झिशन मध्ये जन्मदर आणि मृत्यूदर कमी आढळतो. ट्रान्झिशन नंतर जन्मदर आणि मृत्यूदर कमी आढळतो, हे बरोबर आहे. यात काय डाऊटच नाही. जर्मनी वगैरे जन्मदर पण कमी झाला, मृत्यूदर पण कमी झाला, त्यामुळे ती लोकसंख्या आता स्थिर होते. हा सिद्धांत समाजाच्या आर्थिक विकासाच्या टप्प्यावर आधारलेला आहे, हे 100% चुकीचं आहे. म्हणजे बरोबर कोणतं असणार आहे आपलं, ब आणि क. पण आता याच्यामध्ये आधी उत्तर दिलं असेल आयोगाने ब आणि क, पण आता त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत ना. कारण सुरुवातीला 3 टप्पे एजे कौलने सांगितले, 4 आणि 5% सीपी ब्लॅकलर यांनी सांगितलेले आहेत. त्यामुळं हा प्रश्न रद्द करण्यात आला, कारण त्याच्यामध्ये जो पहिलं विधान आहे 4-3 ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन असल्यामुळे. जेव्हा लोकसंख्या जास्त वाढते तेव्हा निसर्ग नैसर्गिक आपत्तीद्वारे लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो, असे विचार कोणी सांगितले, मालतसनं सांगितले विचार. आणि मालतसचा ट्रॅप काय, तर ज्यावेळेस तुम्ही तुमचं आर्थिक उत्पन्न वाढते त्या तुलनेत तुमचं दरडोई उत्पन्न आणि राहणीमान वाढत नाही, हा मालतसचा ट्रॅप आहे. जरी आर्थिक विकास झाला तरी राहणीमान वाढलेलं नाही बऱ्याच देशाचं.
पण हा ट्रॅप वेस्टर्न युरोप कंट्रीनं मोडून काढलेला आहे. तिथलं राहणीमान पण वाढला आणि आर्थिक विकास पण झाला. मला तसं आठवत आहे ना, जिओमेट्रिक आणि अर्थमेटिक. लोकसंख्या जिओमेट्रिक पद्धतीने वाढते आणि अन्नधान्य अर्थमेटिक पद्धतीने वाढते. मात्र ह्याला पण खोटं कसं ठरवलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं आपण हरित क्रांतीसारख्या गोष्टी केल्या आणि अन्नधान्य पण त्या तुलनेत वाढवलं, त्यामुळे लोकसंख्या वाढली. थॉमस रॉबर्ट माल्थसचे लोकसंख्या संदर्भातील कोणते विधान सत्य आहे? लोकसंख्या भूमितीय श्रेणीने, बरोबर आहे का? जिओमेट्रिक बरोबर आहे. अन्नधान्य गणितीय श्रेणीने, अर्थमेटिक बरोबर आहे. स्त्री पुरुषामध्ये लैंगिक आकर्षण असतात आणि ते भविष्यात कायम राहील, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही नैसर्गिकरित्या लोकसंख्या वाढवण्यासाठीची पद्धत आहे. म्हणजे जग जे सगळं चाललेलं आहे ते रिप्रोडक्शनवरच चाललेलं आहे, त्यामुळं हे पण बरोबर आहे. मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक आहे, अन्न आवश्यक आहेच, त्याबद्दल काय डाऊट नाही. त्यामुळे क्रमांक 4 वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. आता बघा, ह्यातले एवढे प्रश्न झाले, त्यातले तुम्ही कुठंच वाचले नाहीत प्रश्न, फक्त तिथल्या लॉजिकवर मला तसं थोड्याफार गोष्टी माहिती आहेत तुम्हाला, ज्यानुसार तुम्ही सोडवू शकताय. लोकसंख्या शंकू म्हणजे लोकसंख्येचा जो पिरामिड आहे, केनियासारख्या देशाचा जिथे जन्म आणि मृत्यू दर अधिक आहे, लोकसंख्या शंकू. आता बघा आपण, केनियामध्ये कसं आहे, जन्मदर जास्त आहे आणि त्यामध्ये काय मृत्यूदर अधिक आहे, त्यामुळं तळास निमुळता आणि झपाट्याने वर रुंदावलेला आढळतो. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, चुकीचे विचारलेलं आहे. आता केनियाचं कसं असेल, तर लहान मुलांची संख्या जास्त असेल आणि वर कमी होईल जाईल, बरोबर आहे का? केनियाचं असं असेल ना त्रिकोणी, यांनी उलटा सांगितलंय, तळास निमुळता आणि झपाट्याने वर रुंदावलेला, त्यामुळे हे 100% चुकीचं आहे. लहान मुलं जास्त असतील ना, जन्मदर जास्त आहे, बरोबर आहे का? त्यानंतर भारतासारख्या देशात मृत्यूदर कमी होत आहे आणि लोकसंख्या शंकू तरुण वयोगटात रुंद आहे. आता ह्यामध्ये तर बरोबर आहे. आपल्याकडे कसं आहे बघा, आधी आपण 92च्या काळात जन्मलेले संख्या जास्त आहे. आता अंगणवाड्या शाळांना मुलं मिळत नाहीत, कारण काय झालंय, तर असं झालं आकार आपला चहादानी सारखा, केटली सारखा. कारण इथलं जे जन्मदर होता 80-90च्या काळात, तो जास्त होता, आता तो कमी झाला. त्यामुळे अशा पद्धतीने वाढ दिसेल पुढच्या काळात आपल्या. त्यामुळे हा 100% बरोबर आहे. जपान सारख्या देशात कमी जन्मदर लोकसंख्या शंकू तळास रुंद करते. आता यात काय सांगितलं बघा, जन्मदर कमी. आता इथे काय झालंय, कमी जन्मदर आहे, आधीचे लोक जास्त आहेत, त्यामुळे तिथं असं असणार आहे, बरोबर आहे का? खालचा रुंद कमी असणार आहे ना, काही तर मुलं कमी जन्माला येतात आता, म्हणजे 0 ते 1 चे कमी असणार आहेत, 1 ते 5 चे कमी असणार आहेत, त्यापेक्षा 6 ते 10 चे थोडी जास्त असणार आहेत, असं आहे ना. आता त्यांचा जन्मदर कमी झालेला आता, त्यामुळे हा पण बरोबर आहे. आता चुकीची, थांबा थांबा एक मिनिट, तळास रुंद सांगितलंय, पण आता इथे काय बघितलं आपण या आकृतीनुसार, तळास काय ते अरुंद आहे, अरुंद, बरोबर आहे का? तळास अरुंद आहे. ही आकृती बघा ना, आकृती काढून घ्यायची जर आपल्याला काय नाही समजलं तर. तळास काय इथं अरुंद आहे, इथे काय दिलंय, रुंद दिलंय, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 क आणि क. लोकसंख्येत बदल घडवून आणण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात? आता लोकसंख्येमध्ये म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन मध्ये कुठले घटक बदल घडवून आणतील? तर फर्टिलिटी, यात काय डाऊट नाही, जनन क्षमता सगळ्यात जास्त कारणीभूत आहे लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणण्यासाठी. मॉर्टिलिटी, मॉर्टिलिटी पण डिपेंड आहे, दोघांचं बॅलन्स त्याच्यावर डिपेंड राहतं सगळं. त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, विस्थापन पण महत्वाचं आहे. आणि स्थलांतर, हे सुद्धा सगळे घटक आहेत जेणेकरून लोकसंख्येमध्ये बदल घडून येऊ शकतो. जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात भारताने केलेली आहे आणि तो सगळ्यात मोठा अयशस्वी पण कार्यक्रम राहिला होता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण समिती प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली होती? आता ह्यामध्ये एक्झॅक्टली लिहिलं नाही कोणतं धोरण, पण तुम्हाला 1993च माहिती आहे, बरोबर आहे का? स्वामीनाथन यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार लोकसंख्या धोरण 2000 अस्तित्वात आलं होतं. 94ला अहवाल दिला होता त्यांना. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट, त्यामध्ये लॉंग टर्म मध्ये उद्दिष्ट दिलंय आपण, काय दिलंय, 2045 पर्यंत ते स्थिर करायचे, 2045 पर्यंत. भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्येविषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय सांगितलं आता, लॉंग टर्म. लॉंग टर्म काय सांगितलं आपण, 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्येचे उद्दिष्ट गाठणे, पर्याय क्रमांक 3. आठवत आहे ना, शॉर्ट टर्म मध्ये काय पायाभूत सुविधा विकास करायचे, मिड टर्म मध्ये बरेच टार्गेट दिलेले आहेत.
2.1 रिप्लेसमेंट रेट आणायचा, त्यानंतर MMR 100 करायचा वगैरे सगळे टार्गेट आहेत. हा CMR चाइल्ड मॉर्टॅलिटी रेशो 30च्या आत आणायचं, हे सगळे आहेत त्यामध्ये. लोकसंख्या धोरण 2000 हे कोणत्या मुद्द्यावर अधिक भर देते? आता लोकसंख्या नियंत्रण ह्याच्यावर कोणी भर दिला होता? 1976चं धोरण, जे 77ला परत थोडं त्यामध्ये चेंज करण्यात आलं, बरोबर आहे का? लोकसंख्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे, गुणात्मक बाजू. आधी आपण क्वांटिटेटिव्हवर भर दिला होता, नंतर कशावर भर दिला 2000 मध्ये? क्वालिटेटिव्हवर भर दिला. मी सांगितलं पण आहे तुम्हाला, आरोग्य सुविधा वगैरे वाढवायच्या, MMR कमी करायचा, CMR कमी करायचा, आणि लॉंग टर्म मध्ये मग 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर होऊन जाईल. विकासासाठी नागरीकरण, आता ह्यामध्ये असं काही संबंध नाही. कुटुंब नियोजन ह्याच्यावर सुद्धा भर देण्यात फक्त कोणी आला होता? कधी भर दिला होता तो? 76 मध्ये. भारतातील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कशाला उत्तेजन देते? आता आपल्या ह्याच्यामध्ये कसं हम दो हमारे दो, ह्याचा अर्थ काय? कारण कसं असतं, मोठं कुटुंब असल्यावर पोरं सांभाळायला माणसं येत, त्यामुळे आई बापाला काही टेन्शन नसते, त्यामुळे किती जरी पोरं झाली तर त्यांना लोड येत नाही. पण संयुक्त कुटुंबाच्या ऐवजी जर विभक्त न्यूक्लिअर फॅमिली असेल तर आई वडिलांना लोड आहे, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या करायच्या, त्यामुळे ते नैसर्गिक त्यांची इच्छा ती कमी होऊन जाते. त्यामुळे विभक्त कुटुंब हम दो हमारे दो ही घोषणा कोणाची आहे? 2000 लोकसंख्या धोरण. 2046 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करण्यासाठी लोकसंख्या धोरणांतर्गत सुचवलेल्या उपाययोजनापैकी खालीलपैकी कोणते कारण नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, 1000 जन्मामागे अर्भकमतेचा दर 30 पर्यंत खाली आणणे, हे तर आहेच. युनिव्हर्सल इम्युनायझेशन हे सांगितलं आपण शॉर्ट टर्म मध्ये. 2 लाख जिवंत, आता हे 2 लाख आकडा उगाच दिला त्यांनी, तिथे काय पाहिजे? 1 लाख पाहिजे होता आणि 100. त्यामुळे इथं तुम्हाला तिथं गंडवलंय ते लगेच कळलं पाहिजे. 2 मुलापर्यंत लहान कुटुंब ठेवण्याचे नियम अवलंबण्यास प्रोत्साहन देणे, हम दो हमारे दो. भारतातील किंवा भारतीय लोकसंख्या धोरणात कोणत्या घटकाला महत्व देण्यात आले आहे? कोणत्या घटकाला महत्व दिले? कुटुंब नियोजन आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन. आता बघा, लोकसंख्या धोरण, आता कुठलं धोरण विचारलंय त्यांनी हे सांगितलेलं नाही, पण ह्याच्या वाचण्यावर बघा, कुटुंब कल्याण, आरोग्य विमा, लोकसंख्या शिक्षण, आयुष्य सेवा, हे सगळं क्वालिटीवर भर देतात. म्हणजे 2000चं धोरण आहे ते. कुटुंब नियोजन आता कॅन्सल पण करता आला असतं प्रश्न, जर आपण क्लिअरिटी देत नाही ना, 1976चं धोरण आहे का 2000चं. 76चं धोरण कुटुंब नियोजन वर जास्त आधारलं होतं, पण त्यावेळेस राष्ट्रीय आरोग्य मिशन असं काय राबवलं नव्हतं, NHM, बरोबर आहे का? आणि दुसऱ्या ह्याच्यानंतर पण NHM 2005 मध्ये आलं, त्यामुळे NHM चा काही संबंध नाही. त्यामुळे NHM ला कट केला आपण तर अ कट होत आहे, ब कड शिल्लक राहत आहे, बरोबर आहे का? नॅशनल NRHM 2005चा आहे, NHM कधीच आहे? 2013चा आहे. हे धोरण कधीच आहे? 2000चं. काय संबंध आहे का ह्याच्यामध्ये? नाही. राष्ट्रीय लोकसंख्या योजनेची महत्वपूर्ण कृती कोणती? मुलींचे लग्नाचे वय 18 आणि मुलाचे लग्नाचे वय 21 पर्यंत वाढवले, बरोबर आहे. कुटुंब नियोजन पद्धती अंमलबजावण्यासाठी समूह प्रलोभन, हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्या शिक्षणाची ओळख करून देणे, हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 सर्व बरोबर. त्यामध्ये अडल्ट एज्युकेशनला सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. OMG पिक्चर आलाय ते त्याच्यावरच आहे, OMG 2. तर लोकसंख्या धोरणात पण सांगितलं होतं 2000च्या, कारण ते कशावर होतं? क्वालिटेटिव्ह भागावर लक्ष देत होतं. लोकसंख्या अंदाज अहवाल, आता बघा 2001 चा विचारलाय मी तुमच्या पुस्तकात, 2035 चा पण दिलाय, 25 चा पण दिलाय. तर प्रोजेक्शनवर प्रश्न येतात, त्यामुळे त्याचं थोडं बघायचं. लिंग गुणोत्तर 2001 च्या तुलनेत 2026 मध्ये चांगलं राहील असं बिहारचं सांगितलं आहे. आता हे आपल्यासाठी गैरलागू आहे हा प्रश्न, कारण आता आपल्याला 2000 जे नवीन आहे 35चं धोरण ते बघावं लागलं. 35चा अंदाज आहे, धोरण नाही, अंदाज आहे. जागतिक लोकसंख्या अनुमान 2017 नुसार सध्याच्या भारत आणि चीन या लोकसंख्या वाढीच्या दरानुसार, आता हे दरवेळेस चेंज होत असतात. 2024 मध्ये सांगितलं होतं ते प्रत्येक वेळेस ते चेंज करतात. 2019 मध्ये काय सांगितलं की 2027 ला भारत चीनला मागे टाकेल. आता अजून त्यांनी वेगळं काहीतरी दिलं असेल. पॉप्युलेशन प्रोजेक्शन हे दरवेळेस चेंज होतात. 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोण होतं? आवर सेन्सस आवर फ्युचर. आता कोणतं आहे? 21चं कोणतं धोरण?
21चं बघा काय फास्ट बघा. जे रेकॉर्डेड बघतायत त्यांनी पण पुस्तक समोर घेऊनच बसायचं. स्वतः वाचा तुम्ही प्रत्येक जनगणना. हा, हे हिंदीमध्ये लक्षात ठेवायचं, कारण त्यांनी जाहीर करताना जनगणना से जनकल्याण हे हिंदीमध्येच जाहीर केलं होतं. त्यामुळे हिंदीमध्ये पण लक्षात ठेवा, जनगणना से जनकल्याण हे इंग्लिशमध्ये जाहीर केलं होतं, आवर सेन्सस आवर फ्युचर. जनगणना से जनकल्याण आता बीजेपी असल्यावर बऱ्यापैकी हिंदीचा वापर जास्त वाढलेला असतो. त्यामुळं जनगणना से जनकल्याण 2021 इथे लिहून ठेवा. आता ही जनगणना झालेलीच नाही, होईल पुढच्या काळात काय. ही कितवी असणार आहे? एकूण 16वी असणार आहे. अ ब क विधानाचा PQR कारणांचा समावेश करा. आता बघा, अ ब क आणि PQR. आसाम राज्याकरता 1981च्या लोकसंख्येचे आकडे इंटरपोलेशन ओढले गेले. आता बघा, आसामला आसामच लागेल ना. 1991 जम्मू काश्मीरच्या, एकच मिनिट. आसाम राज्याकरता 1981चे लोकसंख्या आकडे इंटरपोलेशन ओढले गेले. आता त्यानंतर बघूया, आता ह्याच्यामध्ये ऑप्शन कसे दिलेले, कोणते कारण योग्य नाहीत. आसाम मधील खळबळीमुळे 1981 मध्ये जनगणना होऊ शकली नाही, हे बरोबर आहे, कारण त्यामध्ये आसाम कराराविषयी आंदोलन चालू होते. 1991 जम्मू काश्मीरचे लोकसंख्याकडे इंटरपोलेशन ओढले गेले. प्रशासकीय आणि टेक्निकल कारणाद्वारे जम्मू काश्मीरचे लोकसंख्येचे आकडे खारिज करावे लागले. आता पुढे बघूया, मणिपूर राज्यातील सेनापती जिल्ह्यातील मावराम पावमाता पुरुल उपविभागातील 2001 चे लोकसंख्या आकडे अंदाजित होते. सदरील उपविभागातील कारवाईमुळे ती लोकसंख्या होऊ शकली नाही. मात्र जम्मू काश्मीरमध्ये काय होतं, अस्थिर परिस्थिती होती. त्यावेळेस तिथलं जे मुफ्ती मोहम्मद सईद याला पण अटक केली होती. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये चालू होत्या. ते आता तुम्ही काश्मीर फाईल्स बघितले असेल, ती अस्थिरता त्याच काळात होती, 90च्या काळात. त्यामुळे टेक्निकल कारण नव्हतं, तर अस्थिर परिस्थिती होती, हे माहित असेल तुम्हाला जनरल. तिसरं काय बघा, 2001 मध्ये प्रशासकीय कारणामुळे झाले. त्यामुळे क्यू आणि आर योग्य नाही, कारण त्यांनी इंटरचेंज केलेले आहेत, चुकवलेले आहेत कारण. त्यामुळे क्यू आणि आर योग्य नाही. पुढे जाऊया. भारतीय जनगणना अहवालात 2001 20व्या शतकातील लोकसंख्या वाढीच्या गतीचे 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. काळ आणि टप्पा याचं योग्य जोड्या जुळवा असं सांगितलेलं आहे. 1 ते 21. 1 ते 21 मध्ये काय होती, मंद वाढ होते, बरोबर आहे का. आता 21 ते 51 यामध्ये वाढ कशी होती, स्थिर वाढ होती. 51 ते 81 नो डाऊट लोकसंख्या एकदम जोरात पळत होते, 24.80 पर्यंत गेले होते. त्यानंतर 24.66 सगळ्यात हायेस्ट कधी होती, 71 मध्ये होते, 61-71 मध्ये. लक्षात नाही राहिलं तर काय लक्षात ठेवायचं, संजय गांधी आठवायचं. संजय गांधीने कधी आणली होती, 77 मध्ये आणली होती, बरोबर आहे का. का आणली होती, तर 71 मध्ये आपण हायेस्ट पीक गाठलं 24.80. 81 ते 2001 अतिवाढीची भीती घालवली, कारण आता जी लोकसंख्या वाढते ती वाढते, मात्र त्याचा जोर जो आहे वाढणारा तो घटलेला आहे. घटत्या दराने वाढते, म्हणजे आधी 15च्या स्पीडने वाढत असेल, आता 14 परत 12 वाढते, मात्र ती घटत्या दराने वाढते, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. 2011 साली संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाने 2050 सालातील जागतिक लोकसंख्येसंदर्भात अहवाल प्रस्तुत केला होता. यात संभाव्य लोकसंख्येच्या 20 देशांची यादी दिली गेली, त्यात कुठल्या देशाचा समावेश नाही. आता त्यामध्ये बघा, व्हिएतनाम मोठं आहे, पाकिस्तान, ब्राझील हे तर असणारच आहे, यात काही डाऊटच नाही. आता व्हिएतनाम आणि इंग्लंड जर घेतलं तर इंग्लंड हा वेस्टर्न युरोप मधला देश आहे, त्यामुळं संभाव्य लोकसंख्येच्या 20 देशाची यादीत इंग्लंड येणारच नाही, कारण इंग्लंड काय वेस्टर्न युरोपचा देश आहे. समजतंय का. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर राहणार आहे. पुढील पैकी न्यून लोकसंख्या असलेला देश कोणता, म्हणजेच कमी निगेटिव्ह लोकसंख्या, तर जपान आहे.
भारत चीनचा तर काय विषय नाही, बांगलादेशचा पण विषय नाही. ऑप्शनच एवढे सोपे दिलेत, ऑप्शनच तुम्हाला उत्तर डायरेक्ट सांगता येईल. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? भारत आकारात युएसएच्या 2 पंचमांश आहे, परंतु भारताची लोकसंख्या युएसए आणि युएसएसआरच्या एकत्र लोकसंख्येच्या 2.5 पट आहे. अंदाज जर लावला तर युएसए त्यावेळेस 25 कोटी असेल, भारताची किती 121 कोटी. युएसएसआरची वगैरे बघितली तर आता समजा युएसएसआरची आपल्या लोकसंख्या माहित नाही, पण आपण समजा अंदाजे 15 कोटी पकडले तर 40 जर केलं तर 40 दुने 80, 2.5 पटीपेक्षा जास्त आहे. तर हे तर बरोबर असणार आहे. भारत प्रतिवर्षी आपल्या लोकसंख्येत एक ऑस्ट्रेलिया जोडते, हे तर आपण बघितलंच आहे. आणि प्रत्येक 10 वर्षात एक ब्राझील. भारतीय लोकसंख्या आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील 55 देशाच्या एकत्रित लोकसंख्या एवढी आहे. आपण थोडं बाजूला ठेवा. भारतात आज प्रत्येक मिनिटाला 74 मुले जन्मतात, जास्त जन्मत असतील, बरोबर आहे. प्रत्येक मिनिटाला जर 74 जन्मले तर किती झाली सेकंदाला एक, मिनिटाला 74, तासाला किती असणार आहेत? जास्त नाही, कमी आहेत, सॉरी. 4 आयोग आहेत, 49 बालक आहेत. आता हे सगळं आहे ना आपल्याला थोडं डाऊटफुल असणार आहे, कारण हे आपल्याला माहित नसणार आहे, कारण युनिसेफने एक रिपोर्ट दिला 2019चा, त्याच्यामध्ये यांनी हे काढलेलं आहे. आता ते सगळे रिपोर्ट बरोबर असतील का तर ते पण माहित नाही. यांनी कुठं काउंटडाऊन करताच येऊ शकत नाही ना असं. आपण वर्षाचं वगैरे काढू शकतो, मिनिटाचा ऍव्हरेज कसं काढणार? हे रिपोर्ट आपण वाचणं आवश्यक नाहीये, त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. बाकीचे वर 3 इलिमिनेट होत नाहीत, त्यामुळे 4ला इलिमिनेट करू शकतो आपण. 4.2 अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असणारा खंड आहे. आशियाई लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती आहे? किती आहे ती? 60% आहे. कारण बघा की 4.2 अब्ज लोकसंख्येसह आता आपण बघितलं की जगाची लोकसंख्या जर 700 कोटी असेल, किती 700च्या आसपास असेल, तर त्याचे किती असणार आहे 4 मध्ये? तर 60% आसपास असणार आहे ना. टक्क्यावरनं काढू शकतो आपण. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 1.5 कोटी झाली. किती झाली होती त्यावेळेस? 500 झाली होती. 500 कोटी झाल्यामुळे आपण 1989 पासून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतोय. लोकसंख्या जास्त पाहिजे नाही, कमी पाहिजे म्हणून आपण प्रोत्साहन देतोय त्या दिवशी. लोकसंख्या, इलेक्ट्रिसिटी आणि एनर्जी हे कधी पण कमी वापरा म्हणून सांगितलेलं असतं. एनर्जी कमी वापरली पाहिजे. 2011च्या जनगणनेच्या आधारे भारत सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या लोकवस्ती असणाऱ्या जिल्ह्याचे नाव कोणते? तर बघा, ठाणे विभाजनाच्या आधी, बरोबर आहे का? लक्षात ठेवा ठाणे. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? लिंग गुणोत्तर म्हणजे काय असतं? प्रत्येक 100 पुरुषामागे स्त्रियांची संख्या. जर लिंग गुणोत्तर 1015 1020 असलं तर चांगलं असतं ना, कारण स्त्रियांची संख्या जास्त असते. भारतातील लिंग गुणोत्तर काढण्याची पद्धत कोणती आहे? विशिष्ट क्षेत्रातील एकूण स्त्रियांची संख्या आणि त्या क्षेत्रातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000. बरोबर आहे, पहिलाच बरोबर आहे. पुरुष पुरुष येणार नाहीत. विशिष्ट क्षेत्रातील स्त्रियांची एकूण संख्या त्या क्षेत्रातील एकूण आता ह्या दोन्हीमध्ये काय कन्फ्युज केलं पाहिजे? विशिष्ट क्षेत्रातील एकूण स्त्रियांची संख्या आणि विशिष्ट क्षेत्रातील स्त्रियांची एकूण संख्या दोन्ही खरं तर बरोबरच आहे. तसं मागे पुढे गेला ना शब्द, फक्त ते इंग्लिश मध्ये बघावं लागेल. दोन्ही तसे बरोबर आहेत, 1 आणि 3. दोन हजार 11च्या जनगणनेनुसार भारतात 0 ते 6 वयोगटातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 900 पेक्षा कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? 900 पेक्षा कमी. आपण मागे बघितलं होतं की त्याच्यामध्ये एक 900 पेक्षा कमी मध्ये पहिल्यांदा इलिमिनेट करायचंय. 900 पेक्षा हा 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 1000 आल्यामुळे, सॉरी एक मिनिट.
हा इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, बरोबर आहे, इथं 100 पाहिजे होता. हा सॉरी, इथं जिथं चुकवायचं तिथं 100 पाहिजे असेल ना. हा, चुकवायचं तिथं कमी पाहिजे असणार आहे. अनालिसिस मध्ये का? हा हा, इथं पण आपल्याकडनं पण चुकलंय, त्यांच्याकडनं पण चुकलंय. 1000 पाहिजे. प्रति हजार. फक्त MMR प्रति लाख असतं, बाकी सगळं CMR वगैरे सगळं प्रति हजार असतं. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेट करायचंय. 900 पेक्षा कमी कोणत्या राज्यामध्ये? तर 900 पेक्षा जास्त असणाऱ्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार हे जास्तच असणार आहे. आंध्र प्रदेश विशेषतः, त्यामुळे हा इलिमिनेट होत आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर हे थोडं बाजूला ठेवूया, जम्मू काश्मीरचं कमीच आहे. हिमाचल, झारखंड, मध्य प्रदेश, आता इथं ही असण्याची शक्यता जास्त आहे आणि ड पण नसणार. आता तुमचं कन्फ्युजन कशात होईल झालं तर ब आणि क मध्ये होईल. तर बघा, सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा, पंजाब मध्ये आहे. अरुणाचल 972, मिझोराम 970, हे सगळं आपण दिलेलं आहे. जम्मू काश्मीर 862 आहे. उत्तर प्रदेशचं 902 आहे, एकदम काठावर आहे उत्तर प्रदेश, त्यामुळे हा ऑप्शन बाजूला निघतोय. नाहीतर हा पण आला असता. उत्तर प्रदेश एकदम काठावर बाजूला निघतोय. उत्तराखंडचा पण 890 आहे, फक्त उत्तर प्रदेश 2 मुळे एकदम जवळचे आहेत. क्लोज ऑप्शन कोणते कोणते आहेत? ब आणि क, एकदम जवळचे आहेत. ह्याच्यावर जर तुम्ही प्रश्न सोडवत असाल डायरेक्ट, तर एवढं लक्षात असणं अशक्य आहे तुमच्या. मात्र ह्याचं उत्तर काय येणार आहे मग? पर्याय क्रमांक 3, हिमाचल, झारखंड, मध्य प्रदेश. 2 मध्ये कन्फ्युजन होते ना, ब आणि क, दोन्ही पण कमी आहेत. यातले 2 तर नो डाऊट आहेतच. जम्मू काश्मीर, HPJ, HC आपण लक्षात ठेवलंय ना, मग 2 तर आहेतच. मात्र ह्याच्यामध्ये कन्फ्युजन उत्तर प्रदेशमध्ये होते, आणि उत्तर प्रदेशचं फक्त 902 आहे, एकदम काठावर आहे 900च्या वर. संबंधित जनगणना वर्षामध्ये भारतातील लिंग गुणोत्तर खालील प्रमाणे होते, त्याच्या योग्य जोड्या जुळवा. तर जनगणना वर्ष बघा, 1901. 1901 मध्ये किती होतं ते? आता मी तुम्हाला काय सांगितलं, 51 मध्ये किती होतं? 51 मध्ये किती होतं बघा? 945 का 46? आता आपल्याला काहीच येत ना, तरी आपण सोडवायचं आपल्याला. आता लिंग गुणोत्तर आहे ना, कमी कधी असेल? 81 मध्ये कमी असेल, बरोबर आहे का? 81 ला आपण 935 जोडलं, ड ला 3 जोडलं, तरी पण काय येते? अ ला 4, 1 ला ऑब्विस जास्त असणार आहे, तेव्हा सोनोग्राफीचा वगैरे संबंध नव्हता. ब ला 1, ड ला किती असणार आहे? 3. ड ला 3, क ला किती असणार आहे? 2. 51 ला किती? 945. बरोबर आहे का? काय माहित नसलं तरी 51 आपण जाऊ शकतो उत्तरापर्यंत. हा, त्याच्यावर पण जाऊ शकतो. 2011च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार भारतातील शहरी क्रमांकाचे प्रमाण पूर्वीच्या गणनेशी तुलना करता थोडेसे वाढले आहे. शहरीकरणाचे प्रमाण वाढलंय. पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? साक्षरतेत महाराष्ट्राचा देशातील क्रमांक 2011 मध्ये 2001 च्या तुलनेत सुधारलेला आहे. महाराष्ट्राचा क्रमांक 2011 मध्ये 2001 च्या तुलनेत सुधारलेला. आता बघा, साक्षरतेत सुधारलाय का नाही हे आपल्याला माहित असेल नसेल तर त्यासाठी मी आकडेवारी दिलेली आहे इथं बघा, हे एकदा लक्षात ठेवा. 2001 च्या तुलनेत 2011 ला घसरलाय. भारताची साक्षरता वाढली, पण बाकीचे जे राज्य आहेत त्यांनी अजून जास्त चांगली प्रगती केली. 2001 मध्ये महाराष्ट्र 4था होता, 2011 मध्ये तो 6वा गेलेला आहे. त्यामुळं एक जे विधान आहे ते चुकीचं आहे, घसरलाय तो बरोबर आहे. आता हे बदलणार नाही, असं क्रमांक लावता येत नाही, हे तर 100% चुकीचं लावता येणार आहे ना. आता हे कशावर नाही तर साक्षरतेमध्ये बंद करायचं. सुधारणा कशी केली त्याच्यानुसार ते उत्तर येणार आहे आपल्याला. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता दर हा देशाच्या राष्ट्रीय साक्षरतेपेक्षा जास्त आहे. साक्षरतेच्या बाबतीत राज्याच्या यादीत महाराष्ट्र कितवा क्रमांक आहे? 6व्या स्थानी आहे साक्षरतेच्या बाबतीत, पण असं ऑप्शन मध्ये नसल्यामुळं हा प्रश्न रद्द झालेला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण भारतातील राज्यात सर्वात कमी आहे. आता शालेय विद्यार्थ्यांची गळती कुठे कमी असणार आहे? ऑब्विस केरळमध्ये असणार आहे. पर्याय क्रमांक 3. संयुक्त राष्ट्र संघाने 1995 मध्ये कोपनहेगन येथे भरवलेल्या सामाजिक विकास शिखर परिषदेत डॅश डॅश सर्व विकासाचे केंद्रस्थानी असले पाहिजे असा सर्वानुमते ठराव केला. जर काय असलं पाहिजे इथं? दारिद्र्य सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं मला. बघूया काय. दारिद्र्य. कारण ह्या सगळ्या गोष्टी दारिद्र्याला चिटकून आहेत ना. शिक्षण, आरोग्य, या सगळ्याचं म्हणजे मूळ कारण काय? दारिद्र्य आहे ना. दारिद्र्यच मेन काम आहे त्याचं. दारिद्र्य जर कमी झालं तर सगळ्या गोष्टी कमी होतील. लोकसंख्या व विकास या विषयावर 1994 मध्ये कैरो येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. 2015 पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट कोणते सांगितले होते? बालमृत्यूचे प्रमाण 35 पेक्षा कमी करणे, जन्मदर वर्ष 75 पेक्षा वाढवणे. आता ह्या दोन्हीमध्ये 35 करणे, 45 करणे आणि इथं 70, ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन असणार आहे तुमचा. पण ही रिपोर्ट कधी आहे? 2015 रिपोर्ट आहे. हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे. त्यामुळे हा बरोबर येण्याच पाहिजे असं काय नाहीये, कारण हा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. तो रिपोर्ट तुम्ही पूर्ण वाचू शकत नाही. बरोबर आहे का? रिपोर्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक नाही ना. रिपोर्ट किती मोठी असणार आहे. 1994च्या कैरो परिषदेत केवळ लोकसंख्या वाढ हा मुद्दा लावून न धरता अजून खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आलं? फक्त लोकसंख्या वाढच न विचारात घेता कुठल्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आलं? तर प्रजनन, आरोग्य आणि लिंग समानता. ह्या दोन गोष्टीला, कारण आधी काय होतं? कुटुंब नियोजन, लोकसंख्या आकार ह्यावर भर दिला जायचा. त्यानंतरच्या काळात क्वालिटेटिव्ह गोष्टी करण्यात आल्या आणि या कैरो परिषदेवर आपण प्रोत्साहन घेऊन 2000 मध्ये जे काढलं त्याच्यावर पण आपण कशावर भर दिला होता? क्वालिटीवर भर दिला होता. बरोबर आहे ना? पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया ही स्वतंत्र भारतातील कुटुंब नियोजनावर काम करणारी प्रथम स्वयंसेवी संस्था आहे. आता योग्य असं विचारलं, हे माहित नाही त्यामुळे बरोबर पकडायचं आणि ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर जे आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये दोन्ही आणि एकही नाही. ह्यात काय गंडवलंय त्यांनी? उलट केलंय त्यांनी. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया नाही, तर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही स्वयंसेवी संस्था आहे. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया हिची स्थापना 1974 ला झालेली आहे. टू प्रमोट सायंटिफिक इंटिग्रेशन, मॉडर्न मेडिसिन अँड एन्शियंट इंडिया. तर याचा संबंध कुटुंब नियोजनासाठी किंवा फॅमिली प्लॅनिंग साठी नाहीये. हे नावच त्यांनी गंडवलेलं आहे. मात्र ह्या सगळ्या संस्था, हजारो संस्था आहेत भारतात. सगळ्या संस्था तुमच्या लक्षात राहू शकतात का? नाही. त्यामुळे अशा प्रश्नाचा विचार करायचा नाही. हे चुकले तरी चालतील. ऑल ऑफ द अबोव्ह किंवा नन ऑफ द अबोव्ह या दोन्हीपैकी जे उत्तर तुम्हाला चांगलं वाटेल ते उत्तर लिहून टाकायचं. पुढील दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य विचारलंय. प्रथम पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया परिषद शिबिर 1961 मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आले. हे पण तुम्हाला माहित असेल का नाही? ह्याची आवश्यकता नाही, त्यामुळे हा पण आउट ऑफ द बॉक्स आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, त्यांनी फक्त ब बरोबर दिलंय. तर ते 1951 मध्ये धोरण स्वीकारलं होतं. फक्त ब बरोबर दिलं. आता ह्याचं पण आकडेवारी त्यांनी कुठल्या तरी रिपोर्ट मधून घेतली असेल. एखादा रिपोर्ट असेल कुटुंब नियोजनाचा, त्याच्यामधले 2-4 वाक्य त्यांनी उचलून इथं पेस्ट करून टाकलेले. पुढील विधानापैकी कोणतं योग्य आहे? भारतीय संविधानाचे कलम 21 मानव विकासाशी संबंधित आहे. 21 कशासाठी? त्यामध्ये सगळंच येते. जीवन, लाईफ, त्याच्यामध्ये सगळंच येते. भारतीय संविधानाच्या कलम 42 दुरुस्तीनुसार कुटुंब नियोजन, लोकसंख्या नियंत्रण समवर्ती सूचित टाकण्यात आले. आता ह्याच्यामध्ये बघा, दोन्ही विधान योग्य आहेत. कलम 21 मध्ये काय काय येते? आरोग्य, एकांत, शिक्षण, परदेशी प्रवास, सगळ्या गोष्टी 21 मध्ये येतात. लाईफच म्हणजे राईट टू लाईफ. त्यानंतर पुढचा प्रश्न किती? 60 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील पहिले जन्म नियंत्रण क्लिनिक सुरू झालेले? आता हे 1916 ला मार्गरेट सँगर यांनी ब्रुकलिन मध्ये चालू केलं होतं आणि त्यांनी जे रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये
जे देण्यात आलं होतं ते परत त्यांचं पण चुकलं, कारण रिपोर्टवरनं त्यांनी उचलला असेल. त्यानंतर कुणीतरी रेफरन्स पाठवला असेल दुसऱ्या क्लिनिकचा, त्यामुळे तो प्रश्न त्यांना कॅन्सल करावा लागला. पहिली भारतीय लोकसंख्या परिषद आयोजित करण्याची श्रेय लखनौ विद्यापीठाला जाते. ही परिषद 1936 ला भरवली गेली. आता हा पण माहित असणं आपल्याला आवश्यक नाही, दोन्ही बरोबर लिहून टाकाय डायरेक्ट. कारण एवढे सगळे रिपोर्ट परिषदा माहित असणं किंवा ते एखाद्या पुस्तकात घेणं पण अवघड आहे. डॅश देशातील बेकारीचे मूळ कारण लोकसंख्या वृद्धी हे जाणून बेकारीवर प्रतिबंधक उपाय म्हणून संतती नियमनाचा पुरस्कार करण्याचं आवाहन केलं. आता यामध्ये रँगलर कर्वे, रोधो कर्वे हे जास्त बरोबर वाटतात, आणि सगळ्यांनी उत्तर काय लिहिलं असेल यावेळेस बरेच वेळा रोधो कर्वे, कारण त्यांचं संतती नियम, लैंगिक शिक्षण याच्यावरची पुस्तकं प्रसिद्ध आहेत ना. पण याचं उत्तर एक आहे, B.R. आंबेडकर. हा थोडा फसवा किंवा चकवा देणारा प्रश्न होता. जागतिक आरोग्य संघटनेने 1951 मध्ये कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट केवळ जन्म नियंत्रण नव्हे, तर आता त्यामध्ये काय सांगितलं तर नको असलेले जन्म टाळणे हवे, असलेले जन्म होऊ देणे. असं जर आपण बळजबरी केली तर मग अवघड होईल. दोन गरोदरापणातील अंतर नियंत्रण ठेवणे. अडोरज येते ना, जच्चे बच्चे में इतना अंतर होना चाहिए, 2 साल का अंतर रखे. अडोरज ऐकताना तुम्ही त्या रेडिओवर येत होत्या किंवा टीव्हीवर अजून सुद्धा येतात, तर अंतर ठेवणे हे तिथूनच आलेलं आहे. आई वडिलांच्या वेळी मुलाचे जन्म यात योग्य संबंध राखणे, कुटुंबातील मुलांची संख्या निश्चित करणे आणि लैंगिक शिक्षण प्रदान करणे हे तर असणारच आहे. त्यामुळे इलिमिनेट कायच होत नाही. त्यामुळे काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 4, इलिमिनेट कोणतंही न झाल्यामुळे. बेकारामध्ये सर्व व्यक्तींचा समावेश होतो की ज्या अशा आहेत, काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही, हे 100% बरोबर आहे. काम करण्याची क्षमता आहे पण काम मिळत नाही, हे पण बरोबर आहे. कामावर रोजगाराच्या संधी मर्यादेमुळे हंगामी किंवा कायमस्वरूपी कामावर दूर केलेला आहे. काम करणारी इच्छा नसलेलं हे 100% चुकीचं आहे. टाळणाऱ्या इच्छा नसणाऱ्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 काय पाहिजे, तो सक्षम पाहिजे, काम करण्याची इच्छा पाहिजे. आणि तिसरं प्रचलित जो वेतन दर आहे, सध्या समजा सॅलरी ठरलेली आहे, आता क्लर्क असेल किंवा एखादा टायपिस्ट असेल तर त्याला 25,000 सॅलरी ठरली असेल, तर त्यानं परत मागितलं की मला तुम्ही 1 लाख महिना द्या, तर त्याला काम मिळालं नाही तर त्याला बेकार म्हणायचं नाही. सध्या जो रेट चालू आहे मार्केटमध्ये त्या रेटवर त्यानं काम करण्यास तयार असणं गरजेचं आहे. अनैच्छिक बेकारी म्हणजे काय? अनैच्छिक, इनव्हॉलंटरी. पात्रता आणि क्षमतेनुसार काम न मिळणे हे ऐच्छिक आहे. प्रचलित वेतनावर काम न मिळणे हे पण ऐच्छिक आहे. काम असून काम न करण्याची इच्छा ही अनैच्छिक आहे. इच्छाच नाही ना त्याची, अपुरे काम असणे हे पण अनैच्छिक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 क आणि ड चुकीचे आहेत. श्रमिक शक्तीची तुलना डॅशशी करता येते. उद्योगात काम करणारे केवळ संघटित मजुरांशी आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या लोकसंख्येचे. बरोबर आहे, सगळंच आहे. श्रमिक म्हणजे वर्कफोर्स, वस्तू आणि सेवा यांच्या अर्थधोरणात सहभागी व्यक्तीशी, हे पण बरोबर आहे. केवळ अनौपचारिक किंवा केवळ औपचारिक नाही, दोन्ही मिळून. त्यामुळे हे उत्तर काय येणार आहे? ब आणि क. आठवडा या संदर्भात काळाच्या आधारे एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट आठवड्यात बेरोजगार आहे हे कसे ठरवता येईल? मी काय सांगितलं तुम्हाला की CWS करंट विकली स्टेटस मध्ये काय केलं जातं, सर्वेक्षणाच्या आधीच्या आठवड्यात 1 तासाचा जरी रोजगार मिळाला असेल तर त्याला काय समजायचं? रोजगारीत समजायचं. 1 तासाचा जरी मिळाला असेल तरी आठवड्यातून एकही तास काम केलेलं नाही, परंतु ती व्यक्ती काम शोधते आणि कामासाठी उपलब्ध आहे, हे बरोबर आहे. आठवड्यातून 7 तास, 7 तासाचा काय संबंध नाही, 5 तासाचा काय संबंध नाही, 6 तासाचा काय संबंध नाही, एकही तास नाही केले. मग काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 1. भारतातील बेकारीची स्थिती अभ्यासण्यासाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणने खालीलपैकी कोणत्या वर्गाचा किंवा कशाचा उपयोग केला नाही? त्यामध्ये बघा, रेग्युलर, सेल्फ, कॅज्युअल आहे. अंडर एम्प्लॉयमेंट किंवा अर्ध बेरोजगारीचा वापर केलेला नाही. आपण वाचलेलंच नाही एनएसएस मध्ये अर्ध बेरोजगारी. बेरोजगारीचा दर ओळखण्यासाठी बघा, ह्यामध्ये पण 100 आणि 1000 मध्ये कंट्रोल. आता यामध्ये काय करतो आपण? बेरोजगार किती आहेत त्याला लेबर फोर्स न भागतो. बरोबर आहे का? लेबर म्हणजे काय? काम करायला तयार असणार. वर्क म्हणजे काय? ऍक्च्युअली काम करणारे. समजते ना? त्यामुळे पर्याय क्रमांक 1 प्रति 100 असते. 5%, 10% अशी बेरोजगारी असते ना. थांबा एक मिनिट. इथं 1000 दिलेलं आहे.
हे जरा स्टार करून बाजूला ठेवा. हा हा, इथं मग जरा काय झालंय, इथं 100 करा, इथं 100 करा, करेक्शन करून घ्या. युवकामध्ये बेरोजगारी निर्माण होते, कारण काय, तर मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन हे सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण आहे. मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन. तांत्रिक सुधारणा हे सुद्धा बेरोजगारीचं कारण आहेच. अधिक वेतनाची मागणी आणि सदोष शिक्षण पद्धती हे तर 100%. आता आपल्याला अबट तर 100% आहेच, मात्र अधिक वेतनाची मागणी सुद्धा युवकामध्ये बेरोजगारी निर्माण करू शकते. प्रचलित वेतनापेक्षा जास्त नाही, पण अधिक वेतनाची तो मागणी करू शकतो. भारतातील अर्धरोजगारी म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंटचे कारण काय आहे? विशेष पात्र व्यावसायिक कौशल्याची गरज. काय तो शिकलाय, बी झालाय, किंवा त्याला ती लँग्वेज येत नाही, किंवा त्याला अँड्रॉइडची जी काय असेल लँग्वेज ती येत नाही, त्याला मग तिथं काम नाही मिळणार. अनैच्छिक अर्धवेळ काम, गरजेपेक्षा जास्त कामगार भरणा, हे सगळे अंडर एम्प्लॉयमेंटचे लक्षण असल्यामुळे सगळे बरोबर आहे. खालीलपैकी सुशिक्षित बेरोजगारीवर परिणाम करणारे घटक कोणते? सुशिक्षित बेरोजगारीवर अनुत्पादित व्यक्तीला अधिक सवलती देणे, सेवा क्षेत्राचे खासगीकरण करणे आणि माहिती तंत्रज्ञानाला अधिक महत्व देणे, हे सगळे बरोबर आहेत. आपण जास्त AI वगैरे आणला तर सुशिक्षित बेरोजगार वाढतील, बरोबर आहे का? त्यावरनं लक्षात ठेवा. भारतातील बेरोजगारी बाबतच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? वाढते स्वयंचलीकरण रोजगारात वाढ करते, वाढ नाही करत, घट करते. केरळ राज्यात श्रमशक्तीचे प्रमाण घटले, परंतु रोजगाराचे प्रमाण घटले नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला काय अयोग्य विचारले, एक 100% चुकीचं असल्यामुळे त्याला आपण सिलेक्ट करून पुढे जाऊ शकतोय, बरोबर आहे का? ऑटोमेशन काय होत आहे, रोजगार कमी होणार ना, रोबोट वगैरे आणले तर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ग्रामीण क्षेत्रात आहे. आता कुठल्या क्षेत्रात आहे? ग्रामीण क्षेत्रात आहे, छुपे आपल्याला दिसत नाही, पण आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी. तुम्ही बघा शहरात असं टपरी किंवा कट्ट्यावर गप्पा मारत असणारे पोरं कमी दिसतील, असतात सगळीकडेच, पण गावात जास्त दिसते, बरोबर आहे ना? कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी 12 महिने आहे. आता वेगवेगळ्या छुपी बेरोजगारी 12 महिनेच असणार आहे. छुपी म्हणजे काय, तर 2 माणसं गरजेचे आहेत आणि 4 माणसं करतात, हा सीमंत मार्जिन. भारतामध्ये औद्योगिकरणामुळे अनेक लोकांना रोजगार रहित केलेलं आहे. आता हे विधान अर्ध बरोबर आहे, रोजगार पण दिलाय ना. असं नाही की औद्योगिकरण म्हणजे काय, रोजगार निर्मिती पण करतोय. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आणि ब हे योग्य आहेत. भारतातील बेकारी बाबतीत काय खरे नाहीये? भारतातील एकूण बेकाराच्या अर्ध्यापेक्षा अधिक पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या ठिकाणी आहेत. म्हणजे ग्रामीण बेकार क्षेत्रात बेकारीचे प्रमाण शहरी क्षेत्रापेक्षा कमी आहे. त्यानंतर पुढे बघूया, उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्रापेक्षा बेकारी अधिक आहे, पण कृषी क्षेत्रातच जास्त आहे, बरोबर आहे का? पण ग्रामीण क्षेत्रात सुद्धा बेकारी शहरापेक्षा जास्त आहे. आता मागचं हेच बघितलं ना आपण, अविधान बरोबर असेल तर इथं दोन पण चुकीचं पाहिजे, पण आयोगने स्वतःला कॉन्ट्राडिक्ट केलेलं आहे, वेगवेगळ्या रिपोर्टवरनं तो काढलेला प्रश्न आहे. त्यामुळे कधी कधी कॉन्ट्राडिक्शन त्यांच्या त्याच्यामध्ये होऊ शकतं. भारतातील रोजगार बाबतीची खालील विधानं विचारात घ्या. अलीकडील काळात भारताचा आर्थिक वृद्धी दर वाढत आहे, परंतु रोजगार निर्मितीचा दर कमी झालेला आहे. आपण जॉबलेस ग्रोथ म्हणतो, बरोबर आहे का? जॉबलेस ग्रोथ. 11व्या पंचवार्षिक योजनेचे 58 दशलक्ष रोजगाराची निर्मितीचे ध्येय होते, हे बरोबर आहे. तुम्ही ते लक्षात ठेवा. 58 कुठं आहे, 50 कुठं आहे, बरोबर आहे का? इकॉनॉमिक्स मध्ये आहे ते. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आयोल्याच्या अंदाजानुसार, आता हे 2014 आहे, त्यावेळेच्या रिपोर्ट नुसार विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे सध्या तो गैरलागू आहे प्रश्न. पुढील विधानापैकी कोणते निखालास चुकीचे आहे? निखालास म्हणजे काय, स्पष्ट चुकीचा आहे. पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर यांच्यातील बेकारी मॅट्रिक्युलेट्स मधील बेकारीपेक्षा अधिक तीव्रतेने वाढलेले, 100% बरोबर आहे. छुपी बेरोजगारी सर्वसाधारणपणे शहरी भागात आढळते, शहरी आणि ग्रामीण दोन्हीमध्ये पण आढळते, आणि ग्रामीण मध्ये जास्त आढळते. त्यामुळे निखालस चुकीचं असल्यामुळे निखालस चुकीचं आहे, त्यामुळे काय होणार उत्तर केवळ ब, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर घेणार आहे. पुढे बघू आपण,
बेकरीचे प्रकार आणि अर्थ याच्या जोड्या लावा. आता यंत्रीकृत बेरोजगारी म्हणजे मेकॅनाइज्ड बेकारी. आता मेकॅनाइज्ड बेकारी कशासाठी असणार आहे? बरं, स्ट्रक्चरल आणि हंगामी आणि नागरी. आता आपण हंगामी बघूया. हंगामी बेकारी कुठं असणार आहे? कृषी क्षेत्रात असणार आहे. नंतर नागरी बेकारी, नागरी म्हणजे शहरी भागात असणार आहे, नवीन तंत्रज्ञानामुळे तयार होणार आहे, बरोबर आहे का? त्यानंतर स्ट्रक्चरल, स्ट्रक्चरल म्हणजे काय? त्या देशाचं स्ट्रक्चरच असं आहे की त्याच्यामध्ये गुंतवणूक कमी असते, बचत कमी असते आणि परिणामी बेकारी वाढते. स्ट्रक्चरच असल्यामुळे काय तर देशातील मागास भागात आर्थिक कारणामुळे दीर्घकालीन बेरोजगारी, स्ट्रक्चरच तसं असल्यामुळे. बलाचार, यंत्रीकृत म्हणजे काय तर हे मेकॅनाइज्ड. कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारकडे पैसे नसतात. आधी आपण सोप्याकडनं अवघडकडे गेलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आरामात. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुवतीपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचं काम पत्करावं लागते त्यास काय म्हणतो आपण? अंडर एम्प्लॉयमेंट. पर्याय क्रमांक 1 न्यून बेरोजगारी. पुढील विधानापैकी कोणते एक विधान योग्य आहे? कोणतं एक योग्य आहे असं विचार. भारतातील कृषी क्षेत्रात दिसणारी छुपी बेरोजगारी आहे. जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी असते, हे पण बरोबर आहे. जसं आता साखर कारखाने काही दिवस बंद असतात ना साखरेचं उत्पादन हंगाम संपल्यानंतर, त्यामुळं दोन्ही उत्तर येईल. न्यून बेरोजगारीवरील उपाययोजनेबाबतीत कोणते विधान अयोग्य आहे? आता कोर्सेस वगैरे नसतात किंवा ते स्किलफुल नसतात, त्यामुळं कुशल मनुष्यबळात रूपांतर करणे हे बरोबर आहे. उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवर नाही आधुनिकतेवर भर द्यायचं, त्यामुळं हे चुकीचं आहे. आधुनिकतेवर भर द्यायचं आपल्याला, बरोबर आहे का? उच्च शिक्षणात व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाचा समावेश करणे हे सुद्धा बरोबर आहे. चुकतंय काय? पर्याय क्रमांक 2 फक्त ब. नियोजन आयोगाने सन 2002-3 ते 2011-12 या कालावधीसाठी पर्याप्त रोजगार वाढीच्या दराचा अंदाज व्यक्त करण्यासाठी 3 अधिकच्या गृहतिकाचा वापर केला. आता हे तुम्ही आउट ऑफ बॉक्स आहे त्यामुळे सोडून द्या. ते तुम्ही केलं तरी तुम्हाला उत्तर येणार नाहीये. शालेय शिक्षणात मदत करण्यासाठी एनसीआरटीने ची स्थापना कधी झालेली आहे? एकदम सोपा प्रश्न. 1961 ला झालेला आहे. खालीपैकी कोणती भारतीय शालेय शिक्षणात सहाय्य करणारी शिखर संस्था आहे? तर एनसीआरटी. खालीपैकी कोणती परिषद देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तक प्रकाशन आणि व्यवस्थापन करते? एनसीआरटी करते. समूहातील इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती शोधा. एनसीआरटीचे घटक कोणते आहेत? तर एनआय, आरआय, एनसीटीचा काय संबंध नाही. एनसीटी काय कसं रे? डीएड, बीएड किंवा टीचरसाठी आहे ते सगळे, त्यामुळे बाजूला निघते. खालीपैकी एनसीआरटीचे संविधानिक घटक नाहीयेत. आता त्यामध्ये बघा एनआय ही एनसीटीचे घटक नाहीये, त्यामुळं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हे बाजूला निघते. बाकी सगळे आहेत आपण बाकी बघितलेले, आरआई वगैरे, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर, बरोबर आहे का? शिलॉंग. पुढील विधानापैकी कोणते बरोबर आहे? राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ही संस्था मानव संसाधन विकासाची विद्याशाखा म्हणून ओळखली जाते, बरोबर आहे. एज्युकेशन विंग, रिसर्च ट्रेनिंग हे सगळं एनसीआरटी मोठ्या प्रमाणात बघते. एनसीआरटी ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची संशोधन शाळा म्हणून ओळखली जाते. रिसर्च ट्रेनिंग दोन्ही पण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि ब येईल. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे एनसीआरटी प्रमुख कार्य कोणते आहे? शिकवण्याच्या विविध पद्धतीवर संशोधन करणे आणि प्रगती तंत्राचा किंवा प्रगत तंत्राचा वापर करणे हे तर आहे. संशोधन करणे एनसीआरटीचं काम आहेच. शिक्षकांसाठी प्रगत स्तरावरील सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हे सुद्धा बरोबर आहे. ट्रेनिंग त्याच्या मॅन्डेट मध्ये आहेच. त्यानंतर विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांचा विस्तार करणे आणि सेवा पुरवणे. उच्च शिक्षणाचा काही संबंध येत नाही एनसीआरटीशी, त्यामुळे ड कट होते. अ ब क उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतोय. कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करते? एनसीआरटी मार्फत प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केलं जात आहे. पुढील दोन विधानापैकी कोणतं अयोग्य आहे? एनसीआरटीने 1963 मध्ये एनएसटीएसएस नॅशनल टॅलेंट सर्च स्कीम ही सुरू केली होती. नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम. त्यानंतर प्रथमतः या योजनेत सामाजिक शास्त्र नव्हती, नंतर ऍड केलेली.
गणित आणि विज्ञान होतं फक्त. त्यामुळे कोणतंही नाही, दोन्ही बरोबर असल्यामुळे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना पुनर्प्रस्तुत करण्याचे का सुचवले? परत का ते आणलं तर शाळेतील विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी, ऑलिम्पियाडला वरती देण्यासाठी, उच्च शिक्षण स्तरावर मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्युअर सायन्स मध्ये पुढाकार देणे. प्युअर सायन्स म्हणजे जे बेसिक आहे, झुओलॉजी, बॉटनी, जिओलॉजी, हे सगळे जे आहेत ते प्युअर सायन्सेस आहेत. प्युअर सायन्स आणि अप्लाइड सायन्स. बायोटेक्नॉलॉजी काय तर अप्लाइड सायन्स आहे, प्युअर सायन्स नाही. जसं आपण मेकॅनिकल, सिव्हिल हे काय म्हणतो, कोर ब्रँच म्हणतो. इलेक्ट्रिक, मेकॅनिकल आणि सिव्हिल हे कोर ब्रँचेस आहेत. तसं प्युअर सायन्स मध्ये झुओलॉजी, बॉटनी वगैरे प्युअर सायन्सेस आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणता की फिजिक्स मधनं परत पुढे काय झालंय, इंजिनिअरिंग तयार झाली, अप्लाइड तयार झाली. बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग दोन्हीच्या एकत्रितून बायोटेक्नॉलॉजी आली. ते प्युअर नाही, अप्लाइड आहे. किशोरावस्था शिक्षण कार्यक्रमाचा म्हणजे ऍडोलसन्स एज्युकेशन प्रोग्रामचा हेतू तरुणांना त्यांच्या वयाच्या दृष्टिकोनातून सुसंबद्ध माहिती देणे आणि आयुष्याच्या वास्तविकतेला सकारात्मकतेने सामोरे जाण्यास तयार करणे, हे 100% बरोबर असणार आहे. हा कार्यक्रम सीबीएसई मार्फत नाही तर एनसीईआरटी मार्फत चालवला जातो. त्यामुळे हे चुकीचं आहे, फक्त बरोबर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. स्वयंप्रभा किशोर मंच डीटीएच टीव्ही चॅनल विषयी माहिती काय? सीबीएसई द्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आली. 32 राष्ट्रीय वाहिन्याद्वारे याचे प्रसारण केले जाते. तर ही सीबीएसई मार्फत नाही, हा सुद्धा बाकीच्या वेगवेगळ्या संस्था आहेत. यावर्षी पण प्रश्न आला होता ह्याच्यावर. बऱ्याच संस्था काम करतात. शाळेचा प्रशासकीय कामाचा वेळ वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. तर सीबीएसई नाही तर बऱ्याच त्यामध्ये संस्था आहेत, त्यांनी मिळून हा किशोर मंच किंवा डीटीएच 32 चॅनलचा जो सेट आहे तो तयार केलेला आहे. भारत सरकारने औपचारिक शिक्षणातील समस्या दूर करून सर्वांना शिक्षण घेता यावे यासाठी दूरस्थ शिक्षणाचे कार्य हाती घेतले. त्याला अनुसरून 1985 मध्ये कोणत्या मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली? 85 ला काय स्थापन झालं? इग्नू. फक्त बघ तिथं टिक करायचं नाही, इथं करायचं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना 1985 साली झाली. उच्च शिक्षणाची संधी पुरवते, समाजात दुर्बल घटना. पहिले क्षेत्रीय कार्यालय हैदराबाद मध्ये आहे. तर हैदराबाद मध्ये नाही तर कुठे केले ते? तिरुवनंतपुरम मध्ये. थोडक्यात गंडवलं हे, लक्षात ठेवलं पाहिजे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पदवी पूर्व तयारी कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम अनिवार्य आहे? सामान्य गणिती तयारी अभ्यासक्रम. जर तुम्हाला डायरेक्ट मुक्त विद्यापीठात पदवी घ्यायची असेल तर तुम्हाला बेसिक मॅथ्स शिकलं पाहिजे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ इग्नू विशेषतः दुर्गम ग्रामीण भागातील शिकाऊ मुलींपर्यंत पोहोचवण्याचे विचारपूर्वक प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाबद्दल काही खरे नाही. एक नूतन शाळा स्थापने जी लिंग आणि विकासात्मक अभ्यासाची शाळा असेल, जी लिंग समानता आणि न्याय हे त्याचं लक्षण असेल, हे बरोबर आहे. शाळा पदवीपूर्व पदवी स्तराचे कार्यक्रम अभ्यासक्रम आखते आणि त्याचा विकास करते. आता हे त्यामध्ये येणार नाही, हे सगळं इग्नू वगैरेचं काम आहे. त्यामुळं सॉरी, एनसीईआरटीचं वगैरे काम आहे. एनसीईआरटी सीबीएसई हे सगळं परीक्षा घेण्याचं बघते आणि एनसीईआरटी अभ्यासक्रम मागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त योग्य आहे. इग्नूचं काम कसं असेल ना, शाळांचा वगैरे सिलेबस तयार करणं. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्याची शिफारस डायरेक्टने केलेली आहे. राधाकृष्णन आयोग हा एकदम फुलटास प्रश्न आहे. विद्यापीठ अनुदान आयोग या स्थापनेमधील प्रमुख हेतू काय होते? उच्च शिक्षणात सुसूत्रता, विषयांची व्याप्ती वाढवणे, सर्व पैलूंना शैक्षणिक विषयांची व्याप्ती वाढवणे हा बरोबर असू शकतो. पण 2 मिनिटं थांबूया आपण. त्याच्यात प्रश्नामध्ये काय युजीसीच्या स्थापनेमध्ये 100% बरोबर आहे. भारतातील उच्च शिक्षण संशोधन कार्याचा दर्जा राखला जावा. आता ह्याच्यामध्ये बघा, आयुष्याचा सर्व पैलू हा चुकीचा का ठरतोय? कारण युजीसीचं जे टार्गेट आहे ना ते फक्त उच्च शिक्षण असं ठेवलेलं आहे. प्राथमिक माध्यमिक मध्ये उच्च शिक्षण सोडून ते काहीच हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे हे 2 चुकीचं ठरू शकते. पर्याय क्रमांक 1 आणि 2. ज्ञान विज्ञान विमुक्त हे ध्येय वाक्य कोणाचं आहे? तर ते युजीसीचं आहे. डॅश त्यावेळी डॅशला पुढाकार देऊन युजीसीने त्यावेळी 1984 ला पुढाकार देऊन चित्रमुद्रित स्वरूपात म्हणजेच काय कॅसेट आणले होते आणि ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले होते. खालीलपैकी कोणते कार्यक्रम विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत प्राधित किंवा प्रकाशित केला जातो किंवा केला जातात? ते सगळेच प्रकाशित केले जातात. काही माहित नसेल तर काय लिहायचं? ऑल ऑफ द अबोव.
इतर विद्यापीठाच्या व्यतिरिक्त उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या विशिष्ट क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करतात त्यांना केंद्र सरकार युजीसीच्या सल्ल्याने रेड संस्था म्हणून मान्यता देते. तर ते डीम्ड युनिव्हर्सिटी असतात. जसं आपल्या इथं बरेच भारतीय विद्यापीठ आहे किंवा मग आता सीओपी आहे, ऑटोनॉमस किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचा त्याला दर्जा दिलेला. एफसी कॉलेजला पण आता डीम्डचा दर्जा दिलेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956च्या कोणत्या प्रकरणात त्याच्या कार्याचे वर्गीकरण केलेले आहे? आता हे कायदा तुम्ही लक्षात ठेवणार का? हा पण आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे आणि काय नाही आलं तर आपण 3 मारायचं असं ठरलं होतं आणि योग हा बरोबर येतोय तुमचा. खालीपैकी कोणत्या संविधानिक संस्था आहेत? संविधानिक बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्टॅट्युटरी आहे का घटनात्मक आहे ते? बरोबर आहे का? 324 कलमानुसार आहे ना. हे काय घटनात्मक आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ह्याला कायदा केलेला आहे त्यामुळे हे आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ह्याचा पण 1987 ला कायदा केला. 45 ला जरी स्थापना केली असेल तर कायदा 87 आहे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल ही कशाच्या अंडर येते? युजीसी ऍक्टच्या अंडर येते. युजीसीच्या अंडरच येते. त्यामुळं ही कसे युजीसीच्या अंडर येते पण स्वतःचा स्वतंत्र कायदा नाही. त्यामुळे आपल्याला काय येईल उत्तर? ब आणि क स्टॅट्युटरी आहेत. ऑटोनॉमस आहे पण युजीसीच्या अंडर आहे. बरोबर आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या परिस्थितीची स्थापना 1994 मध्ये केली? तर असेसमेंट साठी काय असेल? नॅक. पर्याय क्रमांक 2 फुलटास होता प्रश्न. खालीपैकी कोणती संस्था विद्यापीठ अनुदानाच्या वतीने शिक्षणाचे मूल्यांकन करते? हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. काय ते? नॅक. फक्त क. पर्याय क्रमांक 2. उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी पद हा सेम प्रश्न नॅक. उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी 1954 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? तर ते नॅकच उत्तर आहे. राज्य विधानमंडळाच्या नियमानुसार द्यादश हे 26/12/1982 ब्रिटिश मुक्त विद्यापीठाच्या धर्तीने स्थापित झालेले आहे. हे प्रौढ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पुरवण्यासाठी पहिले मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठास काय नाव देण्यात आले होते? आता त्याच्यामध्ये अ मध्ये काय ते सुरुवातीला काय स्थापन झालं होतं? ते आंध्र विद्यापीठ म्हणून आणि त्याला नंतर BR आंबेडकर असं नाव देण्यात आलं होतं. 1982 BR आंबेडकर जे आहे ते पहिलं भारतातलं मुक्त विद्यापीठ आहे. खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये राज्य मुक्त विद्यापीठ नाही विचारले? नाही. तर सगळीकडे आहेत त्यामुळे वरीलपैकी एकही नाही. आता कुठल्यामध्ये नाही हे लक्षात ठेवा. ओरिसा, पंजाब, हरियाणा. पंजाब, हरियाणा, ओरिसा हे ह्यामध्ये पर्याय उत्तर एक अपेक्षित आहे. मात्र इथं आयोगाने उत्तर काय दिलंय? 4 दिलंय. पण त्यावेळेस कोणी आक्षेप घेतला नसेल. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 मध्ये चा समावेश होतो. विद्यापीठ कायद्यामध्ये सगळे अकृषी विद्यापीठ त्यामध्ये येत आहेत. बाकीचं जे कृषी विद्यापीठ आहे त्यांचा स्वतंत्र कायदा आहे आणि मेडिकलला पण त्यांचा स्वतंत्र कायदा आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार विद्यापीठातील ग्रंथालयाला आता तिथे काय सांगितलंय? रिसोर्स सेंटर, नॉलेज रिसोर्स सेंटर असं सांगितलं. पर्याय क्रमांक 1. बाकीचे तुम्ही त्याला बरोबर इलिमिनेट करू शकता नावानुसार. महाराष्ट्र राज्यातील बिगर कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा क्रम सगळ्यात आधी काय येईल? मुंबई. मुंबई नंतर नागपूर 1921 ला. इथं हे कट होत आहे. पुण्याचं 48 ला आहे. त्यामुळे मुंबई नंतर काय येणार आहे? नागपूर. त्यानंतर पुणे. पुणे 48 ला स्वातंत्र्यानंतर. SNDTचं बघा. SNDT 16 ला स्थापन झाली असेल तर 51 ला त्याला वेगळी मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे 51 ला SNDT. सोलापूर सगळ्यात शेवटी. त्यामुळे सोलापूर सगळीकडे आहे, मुंबई सगळीकडे आहे. मधलेच राहतात. यशवंतराव चव्हाण कधीच आहे? कधी पण SNDT नंतरच असणार आहे ना ते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येणार आहे. सोलापूर 2004 ला एका राज्याला असणार विद्यापीठ, एका जिल्ह्याला असणारं विद्यापीठ आहे. पुढीलपैकी कोणती संस्था अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणारी नाहीये? कुठल्या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला नाही? तर YCMO. पुढील कोणते विधान योग्य आहे? कुठलं योग्य आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर पूर्व विभागीय संस्था हे राज्य विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ कोणतेही दूरस्थ अभ्यासक्रम चालू शकत नाही.
तर हे दोन्ही बरोबर असल्यामुळं, कारण ही अभिमत विद्यापीठ आहे, उत्तर विभागीय संस्था, आणि दूरस्थ अभ्यासक्रम चालवण्याची सुद्धा परवानगी. आता हा स्पेसिफिक प्रश्न होता, 2014चा आहे, तुलनेनं अवघड आहे तो. भारतीय विद्यापीठ संस्था हे कोणते कार्य करत नाही? आंतरविद्यापीठ योग महोत्सवाचे आयोजित करते, मात्र विद्यापीठ परीक्षेचं आयोजन ते करत नाही. ती संघटना आहे विद्यापीठ आहे, त्यामुळे परीक्षांचे आयोजन कशाला करायचं? समजतंय ना? ऑल इंडिया असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी असं त्याचं नाव आहे. आता हे बोध चिन्ह कशाच असणार आहे? योग कर्म सुकौशल्य, AICTच आहे. बरोबर आहे का? UGCचा काय संबंधच नाही, इथे गिअर दाखवलाय ना. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना कधी झालेली आहे? तर 45ला झालेली आहे AICTची स्थापना. 1987ला त्याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे. कधी स्थापन संमत केलं? 1987ला. प्रश्न आलाच. भारतामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमाचे नियमन कशा मार्फत केले जाते? तर AICT मार्फत केले जाते. कोणत्या भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारीत आहेत? खालीलपैकी कोणत्या, म्हणजे AICTच्या अंतर्गत कशाचा समावेश होतो किंवा नाही होत? आता अप्लाइड MBA आणि इंजिनिअरिंग आहेच, त्यावर आर्किटेक्चर वगैरे सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षण NCTच्या अंडर जातं, AICTच्या नाही, ते तुम्हाला माहितच असणार आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेअंतर्गत कोणत्या शिक्षणाचा समावेश होतो? अभियांत्रिकी होतो, त्यानंतर फार्मसी होतो. फार्मसी लक्षात ठेवा. आर्किटेक्चर होतं आणि व्यवस्थापन सुद्धा होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. आता AICT कोणतं कार्य करतं? नवीन व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्था सुरू करण्यास मान्यता देणे, तांत्रिक शिक्षणाचे निकष ठरवणे आणि मूल्यमापन करणे. आता खरं तर कार्य करतं असं विचारलेलं आहे. जवळपास सुरुवातीला ह्याच्या वरीलपैकी सर्व उत्तर दिलं होतं ना, त्यानंतर आयोगाने का कॅन्सल केलं त्यांना माहिती. हा, कोण करतं? NBA जरी असलं तरी NBA AICTच्या अंडरच आहे ना. NBA AICTची संस्था आहे. आणि हा प्रश्न ज्यावेळेस विचारला होता त्यावेळेस त्याच्या अंडर आहे, आता पण आहे, ऑटोनॉमस दर्जा आहे, पण मात्र तो सुरुवातीला तसं कोणी जर आक्षेप घेतला असेल NBA करतं म्हणून, पण NBA जरी करत असलं तरी काय ते AICTचीच उपसंस्था आहे. पण असं जर असेल तर तुम्ही वरीलपैकी सर्व वगैरे लिहून टाकायचं, कॅन्सल झाला तरी झाला, परत ते चेंज नाही करू शकत, म्हणजे दुसरं उत्तर नाही देऊ शकत, ते कॅन्सल करतील फार तर फार. पुढील दोन विधानापैकी कोणतं खरं आहे? केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याची कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि नवी दिल्ली येथे 4 क्षेत्रीय कार्यालय AICT संस्थेला हस्तांतरित झाली. ही कार्यालय क्षेत्रीय समितीचे सचिवालय म्हणून काम करायला लागली. त्यानंतर आता परत पुढे बघूया. 4 अधिकच्या क्षेत्रीय समिती. आता या समितीची नावं कुठं कुठं आहेत ते लक्षात ठेवणं अवघड आहे, कारण AICT आहे, NCERT आहे, UGC आहे, तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठिकाणची जी कार्यालय आहेत तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. किती जरी लक्षात ठेवले तर ते नंतर विसरणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहे, 2014चा आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दिली जाते? तर ती प्रोफेशनल एज्युकेशनसाठी. पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर. मुलींना अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश चाचणीच्या तयारीसाठी ही योजना मोफत ऑनलाईन स्त्रोत उपलब्ध करून देते. तर कुठली आहे ती? उडान. पर्याय क्रमांक 2 उडान. राष्ट्रीय रोजगार क्षमता वृद्धी अभियानाची म्हणजे नीमची स्थापना बघा 2017 मध्ये केलेली. ह्याच्याद्वारे जे टेंडरनुसार लागेल त्या युनिव्हर्सिटीला वगैरे कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी पुरवले जातात. नीम, नॅशनल एम्प्लॉयमेंट एनहान्समेंट मिशन, हे नाव लक्षात ठेवा. AICT आणि भारत सरकारने तो प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. स्वयं हे डॅश डॅश आहे. स्वयं काय आहे? पण पाठवलेल्या उपग्रहाचं सुद्धा नाव होतं आणि त्यासोबतच ते प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. त्यामुळं प्रश्न हा रद्द झालेला आहे आणि ब असं पाहिजे. NBA ची स्थापना डॅशच्या पुढाकाराने झालेली आहे, तर AICTच्या पुढाकाराने झालेली आहे. एक स्वायत्त संस्था आहे AICTच्या अंडर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशनची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आलेली? सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत एज्युकेशन आणि प्लॅनिंग, त्यामुळे ते तर आहेच. शैक्षणिक नियोजन हे पण 100% बरोबर. संशोधन प्रोत्साहन वगैरे देणे. शैक्षणिक नियोजनात बनवलेल्या एजन्सींना आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता ही कशी देईल? त्यामुळे हे चुकीचं असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 अ ब क तर आहे तसं. पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे? उच्च शिक्षण विभाग आणि मानवी संसाधन विकास मंत्रालय यांना मिळून
राष्ट्रीय शिक्षण योजना आणि प्रशासन संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर हे बरोबर आहे. राष्ट्रीय शिक्षण नियोजन आणि प्रशासन संस्था ही उच्च शिक्षणासाठी अनुदान देते. अनुदान कोण देत आहे? युजीसी देत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशनची स्थापना त्यावेळेसच्या मानव संसाधन विकास विभागाने आता शिक्षण मंत्रालयाच्या अंडर येणार आहे. NIEPA ही कशाशी संदर्भात आहे? शिक्षण मानसशास्त्र प्रशासन नाही, नियोजन आणि प्रशासन. लॉंग फॉर्म लक्षात असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. त्याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचा. खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे दीर्घकालीन संशोधन प्रकल्प हाती घेते? तर संशोधन प्रकल्प सांगितलेला आहे, त्यामध्ये कोण घेते? CSIR, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च. स्थापना लक्षात ठेवा. CSIR 1942 ला आहे. UGC मध्ये तुम्ही जर रिसर्चचं काही NRF GRF करत असाल रिसर्च प्रोग्राम मध्ये, तर तुम्हाला सुश्रुती देण्याचं काम सुद्धा CSIR करत आहे. भारतीय प्रगत अभ्यास संस्था कोणत्या राज्यामध्ये? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज हे कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये, शिमल्याला. MCG टाटा यांनी 1911 मध्ये राज्य स्थापन केलेले आहे. तर ती IISc स्थापन केली होती, भारतीय विज्ञान संस्था. पुढीलपैकी कोणते विषय योग्य आहे, म्हणजे कोणते विधान योग्य असं पाहिजे होतं? आंध्र हे समर्पित ई शासन नीती लागू करणारे प्रथम राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या ई शासन नीतीची रचना VP भटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अयोग्य आहे, कारण पहिलं राज्य ई शासन लागू करणार, ई गव्हर्नन्स लागू करणार महाराष्ट्र. पुढील दोन विधानापैकी कोणतं योग्य आहे? राष्ट्रीय विकास परिषदेच्या 19 डिसेंबर 2007 रोजी झालेल्या बैठकीच्या 11वी योजनेस त्वरित आणि सामाजिक उन्नती प्राप्त करून देण्यासाठी एक केंद्रीय साधनाच्या रूपाने ई गव्हर्नन्सला सर्वोच्च प्राथमिकता प्रदान करण्यात आली. त्यावेळेस काय झालं होतं? ते करंटच्या रिलेटेड आहे. राष्ट्रीय विकास परिषदेने ई गव्हर्नन्सच्या बाबतीत NCERT केलेल्या शिफारसी मंजूर केल्या. आता हे का? त्या रिपोर्ट नुसार आहे, त्यामुळे हा पण प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहे. पाठ करून आता लक्षात ठेवून पण त्याचा काय परीक्षेला उपयोग होणार नाही. असे बरेच रिपोर्ट आहेत ते तुम्ही वाचू शकत नाही. म्हणजे जर 150 प्रश्न असतील तर त्यातले 12-13 प्रश्न असे असतील आउट ऑफ बॉक्स. ई गव्हर्नन्सच्या फायद्यामध्ये खालीपैकी कोणत्या बाबीचा समावेश असतो? हा जनरल सेन्सवर प्रश्न आहे. लोकसेवेतील खर्च कमी करून गुणवत्तेत वाढ करणे. बरोबर आहे. तुम्हाला फिजिकल देण्यापेक्षा ई गव्हर्नन्स कधी पण चांगलं राहणार आहे. व्यवहारातील खर्च आणि वेळ कमी होणे 100% बरोबर आहे. नागरिकांना सक्षम करणे आणि पारदर्शकता वाढवणे हे सुद्धा बरोबर आहे. वाढीव कार्यक्षमता आणि उत्पादकतेकरता प्रक्रियेचे पुनर्निर्माण करणे हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे सगळे बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. जर अनालिसिसचे सगळं क्वेश्चन आपण संपवलेले आहेत.